काल आपण जे काही घेतलेलं होतं कॉर्नवॉलिसला सुरुवात केलेली होती, बरोबर. जायचं पुढे आता. तर आज आपल्याला कॉर्नवॉलिसच्या ज्या काही महत्वाच्या सुधारणा आहे त्या महत्वाच्या सुधारणा त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. तर महत्वाच्या सुधारणा म्हणजे कोणत्या, तर त्याच्या महत्वाच्या सुधारणा ज्या आहेत त्यामध्ये न्यायालयीन सुधारणा. मित्रांनो, या गव्हर्नर जनरलवरती एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो म्हणजे जातो. काल आपण त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह बघितला, त्यानंतर काल आपण वॉरन हेस्टिंग बघितला आणि त्यानंतर कॉर्नवॉलिसला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये महत्वाची सुधारणा जी काही आहे कॉर्नवॉलिसची ती म्हणजे काय, तर न्यायालयीन सुधारणा. कारण की काल जो 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट आपण बघितला, तर त्यामध्ये त्या ठिकाणी कॉर्नवॉलिसला सांगण्यात आलं होतं की तू अतिशय उत्कृष्ट पद्धतीची न्यायालयीन व्यवस्था त्या ठिकाणी काय कर, तयार कर. तर आता मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिलं जे न्यायालय होतं तर त्या न्यायालयाला म्हटलं जातं मुन्सिफचे न्यायालय. मुन्सिफचे न्यायालय त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर त्या ठिकाणी मुन्सिफाचे झालाय ते, तर ते आहे मुन्सिफचे न्यायालय बर का. हा जो स्तर होता न्यायालयाचा, तर हा कोणत्या न्यायालयाचा स्तर होता, सर्वात खालचा स्तर, तर हा दिवाणी न्यायालयाचा सर्वात खालचा स्तर होता. म्हणजे या ठिकाणी याने सुद्धा तीच व्यवस्था अंमलात आणलेली होती, दिवाणी आणि फौजदारी. पण याने त्या ठिकाणी हा सर्वात खालचा स्तर जो होता याने खूप मोठे स्तर त्या ठिकाणी तयार केले होते. जेव्हा आपण वॉरन हेस्टिंगची न्यायालयीन व्यवस्था बघितली, जेव्हा आपण वॉरन हेस्टिंगची न्यायालयीन व्यवस्था जेव्हा त्या ठिकाणी आपण बघितली, तर वॉरन हेस्टिंगच्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्याने फक्त किती स्तर तयार केलेले होते, 2 स्तर तयार केलेले होते. एक म्हणजे दिवाणी, दिवाणीचे सुद्धा त्याने किती स्तर केले होते, 2च. दिवाणीचे सुद्धा किती केले होते, 2 केले होते. एक म्हणजे जिल्हा आणि त्याच्यानंतर एक प्रांतिक किंवा सदर दिवाणी न्यायालय, आणि त्यानंतर दुसरा जो स्तर होता तो म्हणजे फौजदारी न्यायालय. हे याचे सुद्धा त्याने त्या ठिकाणी किती स्तर केले होते, 2. एक म्हणजे जिल्हा स्तरावरचं फौजदारी न्यायालय, दुसरं म्हणजे प्रांतिक स्तरावरचं फौजदारी न्यायालय. अशा पद्धतीने ही न्यायालयीन व्यवस्था वॉरन हेस्टिंगची आपण बघितलेली होती. आता आपल्याला जी न्यायालयीन व्यवस्था अभ्यासायची आहे तर ती कुणाची अभ्यासायची आहे, तर कॉर्नवॉलिसची अभ्यासायची आहे. तर याने या ठिकाणी लक्षात घ्या दिवाणी न्यायालयाचे किती स्तर केले. सर्वात पहिला जो स्तर होता तो म्हणजे मुन्सिफचे न्यायालय, सर्वात खालच्या स्तरावरचं न्यायालय. म्हणजे जर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये तुमचा खटला चालवायचा असेल किंवा खटल्याला सुरुवात करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मुन्सिफच्या न्यायालयातून करू शकत होते. मग त्याचा अध्यक्ष कोण असेल रे, तर त्याचा अध्यक्ष असायचा भारतीय अधिकारी, म्हणजे कंपनीतला एखादा अधिकारी त्या ठिकाणी हे न्यायालय चालवत होता. सर्वात खालच्या स्तरावरचं न्यायालय होतं, म्हणून त्या ठिकाणी हे न्यायालय हे त्या ठिकाणी भारतीय अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये दिलेलं होतं. आता बघा या ठिकाणी जे काही झालेलं आहे, तुम्हाला न्यायालयाची म्हणजे तुमच्या खटल्याची सुरुवात जर मुन्सिफच्या न्यायालयातून करायची असेल तर त्या ठिकाणी जी काही रक्कम तुम्हाला मोजावी लागत होती, जो काही पैसा त्या ठिकाणी द्यावा लागत होता, तर तो 50 रुपये होता, 50 लाख नाही. त्या ठिकाणी थोडं प्रिंटिंग झालेलं आहे. 50 रुपयापासून त्या ठिकाणी खटल्याची जी काही सुरुवात आहे तर ती खटल्याची सुरुवात त्या ठिकाणी तुम्हाला करता येत होती. 50 रुपये देऊन त्या ठिकाणी तुमचा खटला चालवला जात होता. सर्वात कमी रक्कम जी काही होती ती सर्वात कमी रक्कम या ठिकाणी कुठे होती, मुन्सिफच्या न्यायालयात होती. सर्वात कमी म्हणजे तुम्हाला तुमचा खटला चालू करायचा असेल तुम्ही मुन्सिफ पासून सुरुवात करू शकत होते. फक्त 50 रुपये तुम्हाला भरावे लागत होते. जर तुम्हाला इकडं मुन्सिफच्या न्यायालयामध्ये समाधान नाही प्राप्त झालं तर त्याच्यानंतर हा दुसरा जो गट होता म्हणजे दुसरा जो स्तर होता, हा दुसरा स्तर तयार केला होता कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार. बर का, दुसरा स्तर कोणता तयार केलेला होता, कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार. आणि या कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रारचा अध्यक्ष कोण असेल, तर कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रारचा अध्यक्ष कोण असेल, आता भारतीय अधिकारी नसून कोण असेल, युरोपियन अधिकारी. म्हणजे जसजसे स्तर त्या ठिकाणी आता वाढत चाललेले आहे तसतसं त्या ठिकाणी आता युरोपियन लोकांकडे जबाबदारी त्या ठिकाणी कॉर्नवॉलिस वाढवत चाललेला आहे. या ठिकाणी जर तुम्हाला इकडं समाधान प्राप्त झालं नाही मुन्सिफ मध्ये, तर तुम्ही कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार मध्ये त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी जो काही खटला आहे तो खटला तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकत होते, चालवू शकत होते. मग या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी किती रुपयापर्यंतचा खटला चालवला जात होता, तर 200 रुपयापर्यंतचा खटला या ठिकाणी चालवले जात होते.
म्हणजे या ठिकाणी खटल्याची सुरुवात जर त्या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला किती रुपये, 200 रुपये त्या ठिकाणी मोजावे लागत होते. हा दुसरा स्तर होता. जर तुम्हाला दुसऱ्या स्तरावरती सुद्धा समाधान प्राप्त झालं नाही तर तिसरा स्तर जो काही आहे तर तो तिसरा स्तर अतिशय महत्वाचा, तो म्हणजे जिल्हा किंवा शहर न्यायालय. म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी वॉरन हेस्टिंगने जे स्तर तयार केले होते दोन, एक जिल्हा आणि डायरेक्ट प्रांतिक किंवा एक जिल्हा किंवा दुसरं जे काही होतं ते दुसरं प्रांतिक न्यायालय, हे जे दोन स्तर त्या ठिकाणी तयार केलेले होते. तर याने बघा ना, हा पहिला स्तर कोणता, मुन्सिफचा पहिला, बरोबर. त्यानंतर कोर्ट्स ऑफ रजिस्टरचा दुसरा, जिल्हा किंवा शहर न्यायालयाचा तिसरा. याचा अध्यक्ष कोण असेल तर ज्याला त्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश म्हणून ज्याची निवड केलेली असेल तर तो त्या ठिकाणी या जिल्हा किंवा शहर न्यायालयाचा काय असेल तर तो त्या ठिकाणी अध्यक्ष असेल. मग आता या ठिकाणी तो अध्यक्ष कोण असेल, भारतीय का तर नाही, आता स्तर वाढत चाललंय ना. मग स्तर जर वाढत जात असतील तर त्या ठिकाणी भारतीयांना संधी नाही. मग त्या ठिकाणी कुणाला संधी तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त युरोपियनांना संधी. कारण की त्याला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की प्रशासनाचं तो युरोपीकरण त्या ठिकाणी घडवून आण, म्हणून त्या ठिकाणी त्याने जास्तीत जास्त लोकांना उच्च पदावर जास्तीत जास्त युरोपियन लोकांनाच त्या ठिकाणी नेमणूक करण्याचा किंवा नेमण्याचा त्याने त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती. आणि हा जो खटला होता ना, तर जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला जर किंवा शहर न्यायालयामध्ये जर तुम्हाला खटला चालवायचा असेल तर त्या ठिकाणी 500 रुपये त्या ठिकाणी किती करावे लागत होते, मोजावे लागत होते. किती रुपये, 500 रुपये त्या ठिकाणी मोजावे लागत होते. म्हणजे अशा पद्धतीनं काय होत आहे की जो काही दिवाणी न्यायालयाचे स्तर आहे तर दिवाणी न्यायालयाची व्यवस्था अशी होती, पहिला स्तर होता दिवाणी, दुसरा होता कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार, तिसरा होता जिल्हा किंवा शहर. जसजसे तुम्ही त्या ठिकाणी वरती जाणार तसतसे त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मोजावे लागणार. त्यानंतर जर तुम्हाला जिल्हा किंवा शहर न्यायालयामध्ये समाधान प्राप्त नाही झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रांतिक न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा होती. म्हणजे तुमचा खटला तुम्ही प्रांतिक न्यायालयामध्ये सुद्धा काय करू शकत होते, चालवू शकत होते. मित्रांनो, या ठिकाणी जर एक लक्षात घेतलं तर या ठिकाणी या सर्व गोष्टींमध्ये प्रांतिक न्यायालयाची संख्या किती होती तर या प्रांतिक न्यायालयाची संख्या जी होती, पहिलं होतं कलकत्ता, 4 प्रांतिक न्यायालय त्या ठिकाणी अस्तित्वात होती. कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये एकूण किती प्रांतिक न्यायालय अस्तित्वात होती तर कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये एकूण 4 प्रांतिक न्यायालय अस्तित्वात होती. पहिलं होतं कलकत्ता प्रांतिक न्यायालय, दुसरं होतं मुर्शिदाबाद, तिसरं होतं ढाका आणि चौथं होतं पटना. या 4 ठिकाणी जी काही न्यायालय होती यांना प्रांतिक न्यायालय असं म्हटलं जातं. म्हणजे कलकत्ता, बंगाल प्रांतातली जी जनता असेल किंवा काही जिल्ह्यातली जनता असेल ती कलकत्त्याला आपला जो काही खटला आहे तो खटला चालवू शकत होती. त्याच्यानंतर मुर्शिदाबाद सुद्धा त्या ठिकाणी बंगाल मधलंच होतं, ढाका सुद्धा बंगाल मधलंच होतं आणि पटना हे त्या ठिकाणी न्यायालय कुठलं होतं, बिहार मधलं होतं. म्हणजे ही 4 प्रांतिक न्यायालय त्या ठिकाणी अस्तित्वात होती त्या काळामध्ये. मग आता या ठिकाणी किती पैसे मोजावे लागत होते तर 1000 रुपये फी होती. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी मुन्सिफची 50 बघितली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण पुढे जेव्हा थोडे पुढे आलो कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार, त्याची त्या ठिकाणी आपण किती बघितली, 200 रुपये फी बघितली. म्हणजे सुरुवात तुमची किती रुपयाने, 50 रुपयाने. 200 रुपये त्या ठिकाणी कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार आणि त्याच्यानंतर 500 रुपयाची काही फी आपण बघितली तरी जिल्हा न्यायालयाची होती. आणि आता आपण प्रांतिक कडे पोहोचलो आहे, त्याची फी किती रे तर त्याची फी 1000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे जे काही खटले आहेत ते खटले तुम्ही त्या ठिकाणी चालवू शकता. जसे तुम्ही त्या ठिकाणी वरच्या न्यायालयामध्ये जाणार तसा तुमचा पैसा त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला इकडं न्यायालय नाही मिळालं तर गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी अजून एका न्यायालयाची स्थापना केली होती. ती म्हणजे कोणती तर सदर दिवाणी न्यायालय. म्हणजे पहिलं मुन्सिफ, कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार, शहर किंवा जिल्हा, प्रांतिक आणि आता सदर. मग सदरचा अध्यक्ष कोण असणार तर सदरचा अध्यक्ष त्या ठिकाणी असणार कोण, गव्हर्नर जनरल. त्याच्या मदतीला त्या ठिकाणी कोण असणार तर कौन्सिल मंडळ. कौन्सिल मंडळ जरी मदतीला असलं तरी वरचर अधिकार कुणाचा होता तर वरचर अधिकार फक्त आणि फक्त कुणाचा होता तर फक्त आणि फक्त वरचढ अधिकार गव्हर्नर जनरलचा होता. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी सदर दिवाणी न्यायालयामध्ये
गव्हर्नर जनरल ही महत्वाची जबाबदारी पार पाडत होता. आणि या ठिकाणी किती रुपये मारतात, तर 1,000 रुपयापेक्षा जास्त किंवा 1,000 रुपयापेक्षा अधिक खटले त्या ठिकाणी चालविण्यासाठी सदर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यात आलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी किती रुपये, तर त्या ठिकाणी आपण बघितलं प्रांतिक मध्ये 1,000, तर इकडं किती रे, 1,000 पेक्षा जास्त अशा प्रकारचे खटले जे काही होते ते खटले त्या ठिकाणी सदर दिवाणीमध्ये चालवले जात होते. अजून तुम्हाला वाटतंय की या ठिकाणी मला समाधान प्राप्त झालं नाही, तर तुम्ही कौन्सिल स्थित सम्राट याकडे त्या ठिकाणी अपील करू शकत होते. त्याला म्हणतात किंग ऑफ कौन्सिल. या ठिकाणी तुम्ही अपील करू शकत होते आणि तुमचा खटला त्या ठिकाणी चालवू शकत होते. मग या ठिकाणी जर तुम्हाला खटला चालवायचा आहे तर जास्त अमाऊंट त्या ठिकाणी पे करावी लागत होते, 5,000 रुपये. अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं मुन्सिफचं न्यायालय 50 रुपये, कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार त्या ठिकाणी 200 रुपये, त्यानंतर जिल्हा किंवा शहर 500 रुपये, प्रांतिक म्हटल्यानंतर 1,000 रुपये आणि त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय म्हटल्यानंतर 1,000पेक्षा जास्त सदर दिवाणी म्हटल्यानंतर, आणि की कौन्सिल स्थित सम्राट म्हणजे त्या ठिकाणी 5,000 रुपये. बघा आजची व्यवस्था जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतली तर आज त्या ठिकाणी आपण समजा आपला खटला जर सुरू करायचा असेल आज, तर त्या ठिकाणी आज आपण कुठून सुरू करतो, तालुका. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण कुठे येतो, तालुका झाल्यानंतर म्हणजे हे झालं मुन्सिफचं, कॉर्नवालिसच्या काळातले मुन्सिफचं न्यायालय झालं. त्यानंतर आपण त्या ठिकाणी कुठून करतो, आपला जो काही त्या ठिकाणी म्हणजे महसूल विभाग असतो, तर महसूल विभागातून त्या ठिकाणी हा आपला दुसरा स्तर महसूल विभागाचा, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी तालुक्यामध्ये 2-3 महसूल विभाग असतात. म्हणजे त्या ठिकाणी शक्यतो एका तालुक्याला किंवा 2-3 तालुके मिळून एक महसूल विभाग असतो. त्या महसूल विभागातून आपण हा पहिला स्तर आताच्या कंडिशनचा आहे खटला चालू करण्यासाठी, हा दुसरा स्तर आहे. आणि हा तिसरा स्तर आहे कोणता, जिल्हा सत्र न्यायालय जे काही आहे ते जिल्हा सत्र न्यायालयातून आपण आपला खटला त्या ठिकाणी चालवू शकतो. म्हणजे इकडं जर त्या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर त्याची केस कुठे वर्ग होते, विभागाकडे. विभागाकडून ती वर्ग कुठे होते, जिल्ह्याकडं. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी इकडे सुद्धा आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर आपण याचिका पुढे त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी काय करू शकतो, पुढे त्या ठिकाणी याचिका काय करू शकतो, पुढे याचिका त्या ठिकाणी मांडू शकतो किंवा पुढे याचिका त्या ठिकाणी दाखल करू शकतो. जिल्ह्यानंतर आपण त्या ठिकाणी कुठे येऊ शकतो, तर जिल्ह्यानंतर त्या ठिकाणी आपण येऊ शकतो खंडपीठात. खंडपीठ, तुम्हाला प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये एकूण खंडपीठे किती, एक कोणते खंडपीठ आहेत माहितीये का, एक औरंगाबाद आहे, एक नागपूर आहे आणि गोवा खंडपीठ सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या अधीनच येतं. मग खंडपीठामध्ये जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर त्या ठिकाणी आपण कुठे जातो, उच्च न्यायालयात जातो. त्यानंतर पुढे जर आपण लक्षात घेतलं, उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला न्याय नाही मिळाला तर त्या ठिकाणी आपण कुठे जातो, सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतो. ही आताची न्यायालयीन व्यवस्था त्या ठिकाणी काय आहे, अस्तित्वात आहे. आणि कॉर्नवालिसच्या काळातली सुद्धा अशीच न्यायालयीन व्यवस्था होती. त्याचं हे मुन्सिफचं न्यायालय होतं, हे कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार होतं, हे जिल्हा होतं, हे प्रांतिक होतं आणि त्याच्यानंतर हे सदर होतं आणि हा त्या ठिकाणी कौन्सिल स्थित सम्राट. जर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय जर तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा याचिका दाखल करायची आहे तर तुम्ही राष्ट्रपती साहेबांकडे जाऊ शकता. राष्ट्रपती साहेबांकडे तुम्ही दयेचा अर्ज करू शकता. तुमची शिक्षा त्या ठिकाणी कमी होऊ शकते, माफ होऊ शकते, म्हणजे त्या ठिकाणी फाशीपासून जन्मठेपेमध्ये रूपांतरित होऊ शकते. ही आजची न्यायालयीन व्यवस्था आहे आणि तेव्हाची न्यायालयीन व्यवस्था अशा पद्धतीची होती. सर्वांनी कमेंट्स करा पटापटा की त्या ठिकाणी कॉर्नवालिसची दिवाणी न्यायालयीन व्यवस्था समजली का, बोला प्लीज. कमेंट्स करा पटापटा. ओके, सर्वांनी कमेंट्स करा. जोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. करा कमेंट सर्वांनी. ओके ओके ओके. बघा आता या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर अशा पद्धतीची दिवाणी न्यायालयीन व्यवस्था होती.
आता यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर त्याची त्या ठिकाणी फौजदारी न्यायालयीन व्यवस्था. आता फौजदारी न्यायालयीन व्यवस्थेच्या बाबतीत जर सांगायचं झालं किंवा त्याची फौजदारी न्यायालयीन व्यवस्था काय होती, तर या ठिकाणी जे काही फौजदारी न्यायालयाचे अधिकार होते, जे काही फौजदारी न्यायालयाचे अधिकार होते, तर ते कलेक्टरकडं याने दिलेले होते. कोणी, म्हणजे कलेक्टरचं पर्यवेक्षण होतं. तर या ठिकाणी याने कोणी, कॉर्नवालिसने 4 सर्किट न्यायालय स्थापन केली. आता या ठिकाणी सर्किट न्यायालय म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 4 सर्किट न्यायालय कुठे कुठे स्थापन करण्यात आली होती, तर 4 सर्किट न्यायालय जी प्रांतिक न्यायालय होती, ती प्रांतिक न्यायालय सर्किट न्यायालय त्या ठिकाणी घोषित करण्यात आली. एक सर्किट न्यायालय त्या ठिकाणी कुठं होतं, कलकत्त्याला होतं. दुसरं सर्किट न्यायालय कुठे होतं, ढाक्याला होतं. तिसरं सर्किट न्यायालय कुठं होतं, पाटण्याला होतं. आणि 4थं सर्किट न्यायालय कुठे होतं, मुर्शिदाबादला होतं. आता सर्किट न्यायालय म्हणजे काय, मी त्या ठिकाणी सर्किट न्यायालय म्हणतोय. या फौजदारी न्यायालय व्यवस्थेमध्ये त्याने हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की त्याने 4 सर्किट न्यायालय स्थापन केली होती. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्किट न्यायालय म्हणजे काय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजून घ्या. सर्किट न्यायालय म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्किट न्यायालय म्हणजे आपल्या भाषेमध्ये असं लक्षात ठेवायचं की सर्किट न्यायालय म्हणजे त्या न्यायालयांना म्हटलं जातं फिरते न्यायालय. म्हणजे बंगाल प्रांतामध्ये जेवढी जिल्हे असतील तर ही सर्किट न्यायालय काय करायची, तर 1 वर्षभरातून, बर का, 1 वर्षभरातून एका जिल्ह्यात किती वेळेस त्या ठिकाणी हे करायची, ते एका जिल्ह्यात 2 वेळेस व्हिजिट करायची. किती वेळेस, 2 वेळेस त्या ठिकाणी व्हिजिट करायची. म्हणजे आता मुर्शिदाबाद असेल, मुर्शिदाबाद मध्ये किती जिल्हे आहे, समजा 5 जिल्हे आहे, तर 5 जिल्ह्यांमध्ये एका वर्षभरामध्ये 2 वेळेस व्हिजिट होईल. मग त्या जिल्ह्यामध्ये जेवढे खटले त्या ठिकाणी असतील तर ती खटले त्या ठिकाणी स्पॉटवर त्या ठिकाणी निर्णय देण्याचं काम फौजदारी न्यायालयाकडून, विशेषतः सर्किट न्यायालयाकडून त्या ठिकाणी केलं जात होतं. समजा उदाहरणार्थ आता पुणे जिल्हा आहे, बरोबर. आता पुणे जिल्ह्यामध्ये तालुके किती आहे, 8 तालुके. आपण उदाहरणार्थ घेतोय, जास्त असतील कमी असतील, 8 तालुके आहेत समजा. तर 8 तालुक्यांपैकी किती गुन्हे झाले, तर त्या ठिकाणी 20 गुन्ह्यांची नोंद वर्षभरामध्ये झालेली आहे. म्हणजे सर्किट न्यायालय काय करेल, समजा तो पुणे जिल्हा आहे का नाही, तो पुणे जिल्हा कुणाच्या नियंत्रणामध्ये येत असेल, समजा कुठल्याही प्रांताच्या नियंत्रणामध्ये आपण लक्षात घेतला तर त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्किट न्यायालयाची व्हिजिट असेल वर्षातून किती वेळेस, 2 वेळेस, बरं का. आणि समजा 8 तालुक्यांपैकी 5 तालुक्यामध्ये 10 गुन्हे आहेत, तर त्या प्रत्यक्ष ज्या ठिकाणी गुन्हे घडले त्या ठिकाणी सर्किट न्यायालय पोहोचेल आणि त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट निर्णय देईल. मग तो त्या ठिकाणी एखाद्याच्या जीवावर बितणारा निर्णय जरी असला तरी त्या ठिकाणी सर्किट न्यायालय तो निर्णय देण्यासाठी बांधील होतं. म्हणजे अशा पद्धतीने कॉर्नवालिसने जी फौजदारी न्यायालयीन व्यवस्था अस्तित्वात आणलेली होती तर ती अशा स्वरूपाची होती. पुन्हा एकदा सांगतो की कॉर्नवालिसने फौजदारी न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जे काही जिल्हा फौजदारी न्यायालय होतं ते रद्द केलं आणि त्याने त्या ठिकाणी किती सर्किट न्यायालय स्थापन केली, 4. सर्किट न्यायालय म्हणजे काय, तर त्याला म्हटलं जातं फिरते न्यायालय. तर या ठिकाणी हे फिरते न्यायालय, तर त्या ठिकाणी फिरते न्यायालय किती ठिकाणी होतं, तर 4 ठिकाणी सर्किट न्यायालय होती. एक मुर्शिदाबाद, पाटणा, ढाका, कलकत्ता. वर्षातून किती वेळेस यायचं ते, तर वर्षातून 1 वर्षातून त्या ठिकाणी किती वेळेस यायचं, 2 वेळेस. मग त्या जिल्ह्यामध्ये जेवढी खटले तयार झालेली असतील, जेवढी खटले निर्माण झालेली असतील, तर त्या ठिकाणी त्या खटल्याचा निर्णय देण्याचं काम ऑन दी स्पॉट या ठिकाणी सर्किट न्यायालयाकडून केलं जात होतं. मला प्रामाणिकपणे सांगा, सर्किट न्यायालय, जिल्हा न्यायालय, सर्किट न्यायालय, फौजदारी न्यायालय कन्सेप्ट समजली का, येस और नो? पटकन कमेंट्स करा, पटापटा. दिवाणी आणि फौजदारी न्यायालय समजली का कन्सेप्ट? ओके, सर्वांनी कमेंट्स करा. सर्वांनी कमेंट्स करा, पटापटा. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॉर्नवालिसने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी काही त्या ठिकाणी ही व्यवस्था होती तर ही व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आणलेली होती.
आता या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने या व्यतिरिक्त केलेल्या सुधारणा कोणत्या आहेत? तर या ठिकाणी महत्वाची सुधारणा जी काही आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे व्यापारी सुधारणा. व्यापारी सुधारणेच्या बाबतीत यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे की कॉर्नवॉलिसने केलेल्या व्यापारी सुधारणा कोणत्या होत्या किंवा कॉर्नवॉलिसने कशा पद्धतीने व्यापारी सुधारणा त्या ठिकाणी घडवून आणल्या. तर सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वात पहिल्यांदा त्याने त्या ठिकाणी बोर्ड ऑफ ट्रेडची स्थापना केली होती. म्हणजे या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर व्यापारासाठी कॉर्नवॉलिस जो होता त्याने त्या ठिकाणी काय केलं होतं? सोसायटी ऑफ ट्रेड, बरोबर. सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना कोणी केली होती? सोसायटी ऑफ ट्रेड, तर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. त्यानंतर बोर्ड ऑफ ट्रेडची स्थापना केली होती कोणी? वॉरन हेस्टिंग. आणि तीच वॉरन हेस्टिंगची स्थापन केलेलं बोर्ड ऑफ ट्रेड याने त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू केलं. फक्त याने एक असं केलं की वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये बोर्ड ऑफ ट्रेडची सदस्य संख्या 11 होती. याने ही 11 सदस्य संख्येवरून कितीपर्यंत आणली? 5 एवढ्या सदस्य संख्येवर त्या ठिकाणी ही काही सदस्य संख्या जी काही होती तर एवढी सदस्य संख्या त्याने त्या ठिकाणी अस्तित्वात आणली. म्हणजे 11 वरून त्या ठिकाणी त्याने सदस्य संख्या किती केली? 5 केली. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की सोसायटी ऑफ ट्रेडची स्थापना कोणी केली? रॉबर्ट क्लाइव्ह. बोर्ड ऑफ ट्रेडची वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये बोर्ड ऑफ ट्रेडचे सदस्य किती होते? तर 11. मग 11 सदस्यांची संख्या त्या ठिकाणी कितीवर आणली? तर 5 वर आणली. 5 आणणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता कॉर्नवॉलिस. ओके, समजलं. त्यानंतर पुढे या ठिकाणी याने अजून एक महत्वाची म्हणजे महत्वाचा बदल त्याने अजून एक त्या ठिकाणी केला होता. तो म्हणजे कोणता? की कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स कडून माल घेणं हे त्या ठिकाणी केलं जात होतं. कारण की मी तुम्हाला सांगितलं की वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये त्याने कॉन्ट्रॅक्टर्स किंवा ठेकेदार नेमले होते. मग त्याकडून तो त्या ठिकाणी माल विकत घेत होता आणि त्या ठिकाणी माल विकत घेऊन मग कंपनीला त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा माल कंपनीला त्या ठिकाणी जास्त पैशांमध्ये विकला जात होता. त्यामुळं काय होत होतं तर कंपनीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे काही आहे, जो भ्रष्टाचार आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला जात होता. मग आता कॉन्ट्रॅक्टर्स कडून माल विकत घेण्याची पद्धत याने काय केली तर पूर्णपणे याने त्या ठिकाणी बंद केली. म्हणजे सुरू केलेली वॉरन हेस्टिंगने होती, पण त्या ठिकाणी बंद करण्याची पद्धत किंवा बंद कोणी केली तर बंद या ठिकाणी कोणी केली तर हा जो त्या ठिकाणी महत्वाचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्याने त्या ठिकाणी ही पद्धत काय केली? बंद केली. त्या जागी जे खाजगी व्यापार करणारे जे काही एजंट होते, खाजगी व्यापार करणारे जे काही एजंट होते, एजंट म्हणजे दलाल बर का, तर त्यांच्याकडून माल विकत घेण्याची पद्धत सुरू केली. म्हणजे कसं की त्या ठिकाणी इकडे काय होत होतं की कॉन्ट्रॅक्टर्स कडून जर माल विकत घेतला तर कंपनी त्यांना ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर्सला पैसे पण द्यायची. त्यांच्याकडनं त्या ठिकाणी माल विकत घेतला जात होता आणि त्यांचा माल त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा असायचा. म्हणजे कंपनीचे 2 वेळेस पैसे जायचे, कंपनीचं नुकसान व्हायचं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीमध्ये भ्रष्टाचार सुरू होता. मग याने त्या ठिकाणी डायरेक्ट काय केलं? बंद केलं. मग याने काय केलं? जे खाजगी व्यापार करणारे एजंट होते का नाही, त्या एजंटकडनं माल घ्यायला सुरुवात केली. मग आता एजंटकडनं माल घ्यायला सुरुवात केल्यानंतर याच्या मागचं कारण काय? कारण की एजंटला जास्त पैसे द्यायची गरज नाही ना. एजंटकडनं एकदा माल घेतला, एजंटचं कमिशन त्याला देऊन टाकलं, विषय संपला. म्हणजे त्या ठिकाणी कमी पैशांमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा माल कंपनी त्या ठिकाणी खरेदी करू शकत होती. म्हणून त्या ठिकाणी कंपनीने कॉन्ट्रॅक्टर्स कडून घेतला जाणारा जो काही माल होता, ती पद्धत जी काही होती ती पूर्णपणे बंद केली. आणि जो व्यापार होता, तो व्यापार जो माल त्या ठिकाणी खरेदी केला जात होता तर तो खाजगी व्यक्तीकडून त्या ठिकाणी खरेदी करायला सुरुवात केली. त्याला कमिशन द्यायचं, कमिशन दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याला कमिशन द्यायचं आणि कमिशन दिल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा त्याला पैसे देण्याची गरज नाही आणि कंपनीला जो माल आहे तो माल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळत होता. पुढे बघा, त्या ठिकाणी भारतीय विणकरांना माल म्हणजे भारतीय विणकरांनी माल कंपनीलाच विकला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी त्याने काय टाकली? अट टाकली. म्हणजे आधी विणकर काय करायचे? कॉन्ट्रॅक्टर्सला विकायचे. कॉन्ट्रॅक्टर्स त्या ठिकाणी हा माल कमी पैशांमध्ये घ्यायचा.
कंपनीला त्या ठिकाणी जास्त पैशांमध्ये विकायचा. मग यामध्ये नुकसान कुणाचं होत होतं, तर यामध्ये सर्व गोष्टींमध्ये नुकसान जे काही होत होतं तर कंपनीचं जास्त नुकसान होत होतं. तर याने डायरेक्ट त्या ठिकाणी नियमावलीच तयार केली ना. मग याने त्या ठिकाणी नियमावली काय तयार केली की डायरेक्ट त्या ठिकाणी एजंट कडून माल विकत घेण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. म्हणजे आणि त्या ठिकाणी जो विणकर वर्ग होता त्या विणकर वर्गाने सुद्धा सांगितलं की जो काही त्या ठिकाणी माल असणार तर तो त्या ठिकाणी तुम्ही कुणाला विका, कंपनीलाच विका. दुसरा जर त्या ठिकाणी तुम्ही माल विकला तर तुमचा माल त्या ठिकाणी विकत घेण्याची म्हणजे त्या ठिकाणी विकत घेतला जाणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने ह्या ज्या 3 गोष्टी आहे व्यापारी सुधारणेच्या बाबतीत या अतिशय अतिशय महत्वाच्या आहेत. व्यापारी सुधारणा कॉर्नवॉलिसची अतिशय महत्वाची मानली जाते. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय होती तर 11 सदस्यांना 5 सदस्य केले. कॉन्ट्रॅक्टर्स कडून माल विकत घेण्याची पद्धत त्याने त्या ठिकाणी बंद केली. खाजगी जो त्या ठिकाणी एजंट वर्ग होता त्यांच्याकडनं माल घेण्याची पद्धत सुरू केली. आणि जो विणकर वर्ग होता त्या विणकराने त्या ठिकाणी त्याचा माल कुणाला विकला पाहिजे तर कंपनीलाच विकला पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी व्यापारी सुधारणा हा जो कन्सेप्ट होता तर व्यापारी सुधारणा हा कन्सेप्ट अतिशय अतिशय महत्वाचा मानला जातो. आतापर्यंत मला सांगा दिवाणी, फौजदारी, न्यायालयीन व्यवस्था आणि व्यापारी सुधारणा या दोघं गोष्टी उत्कृष्ट पद्धतीने समजल्या का? यस ऑर नो प्लीज सांगा, पटकन सांगा, कमेंट्स करा. ओके सर्वांनी कमेंट्स करा मित्रांनो, सर्वांनी पटापटा पटापटा पटा कमेंट्स करा. जोपर्यंत कमेंट्स करणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही मी. समजलं का नाही समजलं बोला. ओके यस यस यस. बघा आता या ठिकाणी नेक्स्ट महसुली सुधारणा. आता याच्या आधी जो महत्वाचा गव्हर्नर आपण बघितलेला होता तो म्हणजे कोणता तर तो बघितलेला होता वॉरन हेस्टिंग. आता वॉरन हेस्टिंगच्या महसूल सुधारणा आपण बघितलेल्या होत्या. थोडस रिवाइज करतो. सर्वात पहिल्यांदा त्याने जी महसूल व्यवस्था अंमलात आणलेली होती तर ती कोणती होती? पंचवार्षिक योजना. म्हणजे 1772 ते 1776 या काळामध्ये त्याने पहिल्यांदा ही व्यवस्था अस्तित्वात आणली होती. कोणती? पंचवार्षिक. पंचवार्षिक नंतर तिचं रूपांतर त्याने केलं होतं काही दिवसानंतर 5 वर्षानंतर त्या ठिकाणी वार्षिक पद्धतीमध्ये. आणि वार्षिक पद्धती कुठून कुठपर्यंत चालली मग 1776 ते 1790 अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही वार्षिक पद्धत त्या ठिकाणी चालली. ही झाली वॉरन हेस्टिंगची महसुली व्यवस्था. अशा पद्धतीने त्याने पंचवार्षिक योजना आणि वार्षिक व्यवस्था त्या ठिकाणी त्याने अंमलात आणली होती. पण आता याने कशा पद्धतीची महसूल सुधारणा त्या ठिकाणी केल्या बघा. आता बघा यामध्ये सर्वात महत्वाचा बंगाल प्रांताचा त्या ठिकाणी महत्वाचा जो काही त्या ठिकाणी गव्हर्नर होता एक त्याचं नाव होतं मॅकजफरसन. याने त्या ठिकाणी बंगाल प्रांत जो काही होता या बंगाल प्रांताचं त्या ठिकाणी विभाजन जे काही आहे ते विभाजन त्या ठिकाणी केलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी मला एक सांगावंसं असं वाटतंय की पैसा गोळा करण्यासाठी जो महत्वाचा गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंगने पैसा गोळा करण्यासाठी कोणत्या कमिटीची स्थापना केली होती? तर तुम्हा सर्वांना माहिती आहे कमिटी ऑफ रिव्हेन्यू. याने त्या ठिकाणी याची स्थापना केली होती आणि पैसा गोळा करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी कुणाला दिली होती? कलेक्टरला. कमिटी ऑफ रिव्हेन्यूच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केली होती त्याने तर कमिटी ऑफ रिव्हेन्यूच्या माध्यमातून पैसा गोळा केला होता. कुणाच्या बाबतीत बोलतोय तर वॉरन हेस्टिंगच्या बाबतीत. तर मित्रांनो याने जी स्थापन केलेली होती कमिटी ऑफ रिव्हेन्यू या कमिटी ऑफ रिव्हेन्यूचं नामकरण जो महत्वाचा गव्हर्नर तो म्हणजे कॉर्नवॉलिस. तर या कॉर्नवॉलिसने त्याचं नामकरण किंवा त्या ठिकाणी पैसा गोळा करण्यासाठी त्याने त्याचं नामकरण त्या ठिकाणी कशामध्ये केलं तर त्याचं नामकरण त्याने त्या ठिकाणी बोर्ड ऑफ रिव्हेन्यू मध्ये केलं. म्हणजे कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये पैसा ज्या पद्धतीने गोळा केला जाईल किंवा पैसा जिथून त्या ठिकाणी गोळा केला जाईल
तर त्या ठिकाणी पैसा कुणाच्या मार्फत, तर बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या मार्फत त्या ठिकाणी पैसा गोळा केला जाईल. म्हणजे कमिटी ऑफ रेव्हेन्यूच्या मार्फत कलेक्टर पैसा गोळा करतील, बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या मार्फत कॉर्नवालिसने ही त्या ठिकाणी पद्धत शोधून काढली आणि बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा अध्यक्ष, तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा जो काही अध्यक्ष होता तर तो अध्यक्ष, सर्वात पहिला अध्यक्ष कोण होता, तर लक्षात ठेवा जो कॉर्नवालिसचा अतिशय जवळचा मित्र मानला जात होता प्रशासनामध्ये सुद्धा, तर त्याचं नाव होतं सर जॉन शोअर बर का. हा पहिला अध्यक्ष बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा मानला जातो. लक्षात ठेवा, कन्फ्युजन करायची नाही. कमिटी ऑफ रेव्हेन्यू कोणाची, वॉरन हेस्टिंगची. बोर्ड ऑफ रेव्हेन्यू कोणाची, कॉर्नवालिसची. आणि या ठिकाणी याचा अध्यक्ष कोण होता, सर जॉन शोअर. कमिटी ऑफ रेव्हेन्यूचा कारभार कुणाच्या नियंत्रणात चालत होता, कलेक्टर. अशा पद्धतीने दोघांमध्ये फरक आहे. त्यानंतर पुढे जर आपण लक्षात घेतलं तर जे काही महसूल जिल्हे होते, मी तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं की मॅक जफरसन जो काही होता, तर मॅक जफरसनने त्या ठिकाणी काय केलं होतं, तर मॅक जफरसनने जिल्ह्यांची काय केली होती, विभागणी केली होती. म्हणजे एकूण त्या ठिकाणी 36 जिल्ह्यावरून बंगालचा कारभार कितीवरती आणला होता, 23 जिल्ह्यांवर आणला होता. किती जिल्ह्यांवर, 23 जिल्ह्यांवर त्या ठिकाणी कारभार आणलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी ही पद्धत ज्या पद्धतीने अस्तित्वात आली किंवा ज्या पद्धतीने ही पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात आणली, तर ही पद्धत अशा पद्धतीने त्या ठिकाणी विकसित केली होती की 36 जिल्ह्यांची संख्या त्या ठिकाणी 23 वर केली. कुणाच्या काळामध्ये झाली, कॉर्नवालिसच्या काळामध्ये झाली. म्हणजे मॅक जफरसन हा काही महिन्यांसाठी त्या ठिकाणी पदावर बसविलेला होता गव्हर्नर जनरल म्हणून. त्याने त्या ठिकाणी 36 वरून 23 वर त्या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या जी काही होती ती जिल्ह्यांची संख्या त्या ठिकाणी विकसित केली. मग आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली काय, की 1776 ते 1790 बरोबर या काळामध्ये वॉरन हेस्टिंगची कोणती महसूल व्यवस्था चालू होती, वार्षिक पद्धत चालू होती. मग याने काय केलं, कॉर्नवालिसने 1790 ला त्याची वार्षिक पद्धत बंद केली आणि ती वार्षिक पद्धत बंद केल्यानंतर हीच त्याने त्या ठिकाणी वार्षिक पद्धत बंद केली आणि याने त्या ठिकाणी ही पद्धत शोधून काढली. ती म्हणजे कोणती, तर ती दशवार्षिक योजना बर का. दशवार्षिक योजना म्हणजे याने त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पंचवार्षिक केली होती, मग वार्षिक केली होती. याने डायरेक्ट एकच त्या ठिकाणी हे केलं, म्हणजे याने त्या ठिकाणी काय केलं, तर याने त्या ठिकाणी दशवार्षिक हीच पद्धत त्या ठिकाणी काय केली, शोधून काढली. दशवार्षिक म्हणजे काय, 10 वर्षासाठी ही योजना त्या ठिकाणी असेल. म्हणजे ज्या पद्धतीने जो महसूल गोळा केला जाईल तर तो महसूल त्या ठिकाणी 10 वर्षासाठी एकच असेल. हा कालावधी त्या ठिकाणी कधीचा होता, तर हा कालावधी होता 22 मार्च 1793 ला ही पद्धत त्या ठिकाणी विकसित करण्यात आली होती. जी दशवार्षिक पद्धत होती मित्रांनो, त्या दशवार्षिक पद्धतीलाच त्या ठिकाणी कोणती पद्धत म्हणून ओळखली जाते, तर त्या दशवार्षिक पद्धतीलाच कायमधारा पद्धत किंवा त्या ठिकाणी जमीनदारी पद्धत म्हणून ओळखलं जातं. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला जे काही सांगितलं कालच्या लेक्चरला की जे काही त्या ठिकाणी आपण घेणार आहे डिटेल, त्या ठिकाणी आपण जे काही अभ्यासणार आहे ते डिटेल म्हणजे काय, तर जमीन महसूल धोरण जे की त्या ठिकाणी आपण उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासणार आहे. तर त्या ठिकाणी ही कायमधारा पद्धत सुद्धा तुम्हाला डिटेल अभ्यासायला भेटणार आणि जमीनदारी पद्धत म्हणजे कायमधारा किंवा जमीनदारी या दोघं पद्धती तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय डिटेल संक्षिप्त स्वरूपामध्ये तिकडे ऐकायला भेटणार किंवा त्या ठिकाणी तिकडे अभ्यासायला भेटणार. बघा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा व्यापारी सुधारणेमध्ये काय केलं, तर बोर्ड ऑफ ट्रेड मध्ये 11 सदस्यांची संख्या कितीवर आणली, तर त्या ठिकाणी 5 वर आणली. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर्स कडून घेणारा माल त्याने बंद केला, एजंट कडून त्या ठिकाणी माल घ्यायला सुरुवात केली. महसूल सुधारणेमध्ये काय केलं, तर मॅक जफरसनने 36 जिल्ह्यावरून 23 जिल्ह्यामध्ये रूपांतरण केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी
कमिटी ऑफ रिव्हेन्यूचं रूपांतरण त्या ठिकाणी कशामध्ये करण्यात आलं, तर कमिटी ऑफ रिव्हेन्यूचं रूपांतरण बोर्ड ऑफ रिव्हेन्यू मध्ये त्या ठिकाणी काय करण्यात आलं, रूपांतरण करण्यात आलं. बोर्ड ऑफ रिव्हेन्यूचा पहिला अध्यक्ष कोण होता, जो त्या ठिकाणी याचा मित्र होता अतिशय जवळचा कॉर्नवालिसचा, तो त्या ठिकाणी बोर्ड ऑफ रिव्हेन्यूचा अध्यक्ष पद म्हणून त्याने त्या ठिकाणी भूषविलं. आणि 36 जिल्ह्यावरून संख्या किती करण्यात आली, तर 36 जिल्ह्यावरून संख्या 23 एवढी करण्यात आलेली होती. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी वार्षिक पद्धत कुणाची होती, वार्षिक पद्धत मी तुम्हाला सांगितलं की वार्षिक पद्धत ही 1790 पर्यंत वॉरन हेस्टिंगची होती. त्या वार्षिक पद्धतीचं रूपांतरण पुढे त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीमध्ये करण्यात आलं, दशवार्षिक बंदोबस्त किंवा दशवार्षिक पद्धत म्हणा. आणि ह्या निर्णय कधी घेतला, 22 मार्च 1793. या पद्धतीलाच कायमधारा पद्धत किंवा जमीनदारी पद्धत म्हणून ओळखले जाते. समजलं का मित्रांनो, बोला ना, कमेंट्स करा पटापटा पटापटा. न्यायालयीन सुधारणा, व्यापारी सुधारणा, महसुली सुधारणा, कमेंट्स करा पटापटा पटापटा. तिघ गोष्टी समजल्या का, यस ऑर नो, पटकन कमेंट्स करा. ओके, सर्वांनी कमेंट्स करा. सर्वांनी कमेंट्स करा पटापटा पटापटा. सर्वांनी कमेंट्स करा. जायचं नेक्स्ट आता, जाऊया पुढं. कमेंट्स करण्याचा कंटाळा करायचा नाही बर का. तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर अतिशय महत्वाची बाब जर त्या ठिकाणी आपण बघितली तर कॉर्नवालिसचा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा जो काही महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कोणता, तर तो अतिशय शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस प्रशासन. म्हणजे आज आपण जे काही पोलीस प्रशासन अनुभवतो, पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण बघतो, तर पोलीस प्रशासन कोणी अस्तित्वात आणलं तर लक्षात ठेवा, पोलीस प्रशासन अस्तित्वात आणणारा गव्हर्नर जनरल कोण होता, तर त्या ठिकाणी त्याचं नाव होतं कॉर्नवालिस. पोलीस प्रशासन बर का, ज्याने अस्तित्वात आणलेलं होतं तो महत्वाचा गव्हर्नर म्हणजे कोण होता, तर तो होता कॉर्नवालिस. पोलीस प्रशासनासाठी याची ओळख अतिशय महत्वाची. बघा, पोलीस सुधारणा दर 20 मैलावर, आता पोलीस सुधारणा त्या ठिकाणी त्याने केल्या होत्या, म्हणजे त्या ठिकाणी पोलीस सुधारणा बघतोय आपण, दर मैलावर एक पोलीस चौकी बर का. दर मैलावर किती, 20 मैलावर एक पोलीस चौकी, 20 मैलावर एक पोलीस चौकी, अशा पद्धतीच्या पोलीस चौक्या त्याने त्या ठिकाणी बसवल्या. आणि जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती, त्या ठिकाणी 400 जिल्ह्याचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी निश्चित केलं. म्हणजे जिल्ह्यांचं क्षेत्रफळ जे काही असणार ते 400 चौरस किलोमीटर असणार बर का. अशा पद्धतीने त्या ठिकाणी डिसाईड केलं. आणि 20 मैलावर एक पोलीस चौकी, किती मैलावर, 20 मैलावर एक पोलीस चौकी. म्हणजे आधी जी कायदा सुव्यवस्था अस्तित्वात होती, आता त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आता जर पोलीस प्रशासन कॉर्नवालिसने अस्तित्वात आणलेलं आहे, तर मग सर आधी जे काही पोलीस प्रशासन अस्तित्वात होतं, पोलीस प्रशासन अस्तित्वात होतं का, जर त्या ठिकाणी मग ही आधीची कायदा आणि सुव्यवस्था कोण राखत होतं, आधीची कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी कोण राखत होतं, कायदा सुव्यवस्था किंवा कायदा व्यवस्था कोण त्या ठिकाणी राखत होतं, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जोपर्यंत पोलीस प्रशासन अस्तित्वात आलेलं न होतं तोपर्यंत या ठिकाणी हे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची होती, जमीनदाराची होती. कुणाची होती, जमीनदार. जमीनदार जो काही होता तो जमीनदार त्या ठिकाणी या सर्व गोष्टीची जबाबदारी त्याने त्या ठिकाणी घेतलेली होती. पण त्या ठिकाणी हे जमीनदार ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था राखत होते तर त्या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये खूप जाचक निर्बंध होते. म्हणजे 7 वाजेच्या नंतर
कोणतीही भगिनी त्या ठिकाणी घराच्या बाहेर निघू शकत नव्हती. एवढे कडक निर्बंध, एवढे जाचक निर्बंध त्यांच्या काळामध्ये होते. म्हणून त्या ठिकाणी ही व्यवस्था त्या ठिकाणी कॉर्नवॉलिसने बंद केली आणि त्यानंतर जी व्यवस्था सुरू केली ते म्हणजे पोलीस प्रशासन. आजही कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची असते? तर आजही कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते किंवा पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करीत असतात. मग मित्रांनो, ज्या पद्धतीने एक पोलीस ठाणा असेल, आपण बघतो ज्या ठिकाणी आपण राहतो तर त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याचं एकच पोलीस स्टेशन असते का? नाही. तर विभाग वाईज त्या ठिकाणी, कॉलनी वाईज त्या ठिकाणी काय असतं? पोलीस स्टेशन असतं. म्हणून त्या ठिकाणी 20 मैलाच्या अंतरावर, 20 मैलाच्या आत मधलं जी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असेल तर ती कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची असेल? तर ती कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल. अशा पद्धतीने या ठिकाणी याने पोलीस प्रशासन अस्तित्वात आणले. जो पोलीस प्रशासनाचा अधिकारी असेल, जे पोलीस स्टेशन असेल, तर त्या पोलीस स्टेशनचा जो प्रमुख असेल तर त्या पोलीस स्टेशनचा प्रमुख कोणता अधिकारी असेल? तर दरोगा असेल. त्याला काय म्हटलं जात होतं? दरोगा. बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे बरं का. राज्यसेवा मेन्सला विचारला आहे, कंबाईनला विचारलेला आहे. आणि तो दरोगा कोण असेल? तर तो दरोगा भारतीय अधिकारी असेल. तो दरोगा कोण असेल? तर त्या ठिकाणी जबाबदारी कुणाची? तर भारतीय अधिकाऱ्याची. म्हणजे भारतीय व्यक्तीला त्या ठिकाणी ही जबाबदारी काय केली होती? दिली होती. त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जात होतं? तर त्याला म्हटलं जात होतं दरोगा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही सांगावीशी वाटते मला की आजचं जे काही एसपी साहेबांचं पद आहे, प्रत्येक जिल्ह्याला एसपी साहेब असतात. पोलीस प्रशासनाचे जिल्ह्याचे त्या ठिकाणी काय करतात? पोलीस प्रशासनाच्या जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पार पाडली जाते. ते म्हणजे त्या ठिकाणी एसपी हे पद, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, मराठीमध्ये त्यांना म्हटलं जातं पोलीस अधीक्षक. बर का, काय म्हटलं जातं? पोलीस अधीक्षक, पोलीस ऑफ सुप्रिंटेंडंट किंवा सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस. अशा पद्धतीने या पदाची निर्मिती कोणी केली? तर या पदाची निर्मिती केली होती कॉर्नवॉलिसने. लक्षात ठेवा, बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. जिल्ह्यातले जे सर्वच्या सर्व दरोगा अधिकारी असतील त्या दरोगा अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी एसपी साहेबांचं पद त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं. मग एसपी साहेब कोण असतील? तर एसपी साहेब हे त्या ठिकाणी कोण असतील? इंग्रज असतील किंवा त्या ठिकाणी युरोपियनांना ही जबाबदारी दिली जात होती. भारतीय फक्त त्या ठिकाणी कुठे होते? तर भारतीय फक्त त्या ठिकाणी दरोगापर्यंत होते. अशा पद्धतीने या ठिकाणी कॉर्नवॉलिसची पोलीस सुधारणा ज्या काही होत्या त्याने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पोलीस सुधारणा त्या ठिकाणी घडवून आणल्या आणि तिथून पुढे कायदा सुव्यवस्था अशा पद्धतीने राखण्याची जबाबदारी त्या ठिकाणी करण्यात आली. बघा, आता या ठिकाणी एक अजून मला सांगावंसं वाटतं, फक्त 2 मिनिटं रिव्हिजन घेतो. आतापर्यंत काय काय बघितलं आपण? तर कॉर्नवॉलिसच्या न्यायालयीन व्यवस्था त्या ठिकाणी आपण बघितल्या. त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा बघितला 50 रुपयाचा स्तर मुन्सिफचं न्यायालय, 200 रुपयाचा स्तर कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रारचं न्यायालय, त्यानंतर 500 रुपयाचा स्तर त्या ठिकाणी कोणता? जिल्हा किंवा शहर न्यायालय, आणि त्याच्यानंतर 1000 रुपयाचा स्तर कोणता होता? प्रांतिक न्यायालयाचा. 1000पेक्षा जास्तचा स्तर कोणता होता? तर तो होता सदर दिवाणी न्यायालयाचा. आणि त्याच्यानंतर 5000चा स्तर कोणता होता? कौन्सिल सीज सम्राट किंवा किंग ऑफ कौन्सिल. एवढे त्या ठिकाणी आपण स्तर बघितले. फौजदारीमध्ये त्याने त्या ठिकाणी नंतर काय केलं होतं? तर फौजदारीमध्ये त्याने त्या ठिकाणी काय केलं होतं? तर फौजदारीमध्ये त्याने त्या ठिकाणी काय केलं होतं? तर 4 सर्किट न्यायालय स्थापन केली होती. 4 सर्किट न्यायालय कुठं कुठं होतं? तर त्या ठिकाणी मगाशी मी सांगितलं मुर्शिदाबाद होतं, ढाका होतं, पटना होतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कलकत्ता होतं. अशा 4 ठिकाणी त्या ठिकाणी सर्किट न्यायालय स्थापन केली होती. सर्किट म्हणजे फिरते न्यायालय, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये वर्षातून 2 वेळेस ही न्यायालय काय करतील? व्हिजिट करतील. अशा पद्धतीने त्याची न्यायालयीन व्यवस्था बघितली. त्यानंतर आपण त्याची व्यापारी सुधारणा बघितल्या. त्या व्यापारी सुधारणेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली की व्यापारी सुधारणेमध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट अशी होती की 11 सदस्यांवर 5 सदस्य केले सोसायटी ऑफ ट्रेडचे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स कडून माल घेणं बंद केलं, एजंट कडून माल घ्यायला सुरुवात केली. विणकरांना सांगितलं बळजबरी की तुम्हाला तुमचा माल कंपनीलाच विकावा लागणार.
त्यात महसूल सुधारणा बघितली आपण की 1790 पासून त्यांनी त्या ठिकाणी जी पद्धत अस्तित्वात आणली ती दशवार्षिक पद्धत. मग दशवार्षिक पद्धतीचं 3 वर्षानंतर रूपांतरण कशामध्ये झालं 1793 ला, तर ते डायरेक्ट कायमधारा पद्धतीमध्ये झालं. कायमधारा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतरण झालं. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी महसूल सुविधा बघितल्या. कायमधारा पद्धत आपल्याला पुढे डिटेल घ्यायची आहे. हे झाल्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी काय बघितलं तर पुढे त्या ठिकाणी बघितलं त्याच्या पोलीस सुधारणा की त्या ठिकाणी 20 मैलावर एक पोलीस चौकी असणार बरं का. 400 चौरस किलोमीटर मध्ये जिल्ह्याची विभागणी केली. बरोबर. पोलीस ठाण्याचा जो अधिकारी असणार त्याला म्हटलं गेलं दरोगा. जिल्ह्यातील संपूर्ण दरोगा अधिकाऱ्यांवर नियंत्रण करण्यात आलं. कुणाचं? एसपी साहेबांचं. एसपी साहेब हे पद त्या ठिकाणी कॉर्नवालिसने विकसित केलं किंवा कॉर्नवालिसने त्या ठिकाणी निर्माण केलं. मला सांगा कॉर्नवालिस हा गव्हर्नर जनरल प्रॉपर समजला का? बोला प्लीज, कमेंट्स करा. आपण लॉर्ड वेलस्लीकडे जाणार आता. महत्वाचा गव्हर्नर जनरल पुढचा. समजलं का कॉर्नवालिस? बोला. बोला ना, सर्वांनी कमेंट्स करा पटापट. जोपर्यंत कमेंट्स करणार आहे तोपर्यंत पुढे जाणार नाही मी. बोला. कमेंट्स करा पटापट. सॉरी बोला म्हणतोय मी. कमेंट्स करा. समजलं का नाही समजलं? ओके ओके समजलं सर्वांना? कॉर्नवालिस समजला सर्वांना? फक्त 2 जणांच्या कमेंट्स आल्यात. अजून 2-3 जणांच्या कमेंट्स बाकी आहे. जाऊ नेक्स्ट. समजलं? ओके. बघा आता या ठिकाणी पुढचा महत्वाचा जो गव्हर्नर जनरल आहे तो महत्वाचा लॉर्ड वेलस्ली. मित्रांनो याचा कालखंड फक्त 7 वर्षाचा होता. 1798 ते 1805. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा गव्हर्नर जनरल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी ओळखला जातो. तर या ठिकाणी याची ओळख कशासाठी आहे? तर मित्रांनो ह्याची ओळख जी आहे तर याची ओळख फक्त आणि फक्त तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल. याची ओळख जी काही आहे तर याची ओळख आहे तैनाती फौज. प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न यावरती विचारला जातो म्हणजे जातो तैनाती फौज. बर का. तैनाती फौज म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी कुणाचं नाव समोर येतं तर तो तैनाती फौजेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध असलेला तो म्हणजे कोण? लॉर्ड वेलस्ली. बर का. लॉर्ड वेलस्ली हा अतिशय महत्वाचा गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी मानला जातो. तर या ठिकाणी तैनाती फौज व्यवस्था काय होती? तैनाती फौज व्यवस्था कशा संदर्भात होती? तर या ठिकाणी आता मी डिटेल तुम्हाला तैनाती फौज ही व्यवस्था सांगतो बर का. तैनाती फौज म्हटल्यानंतर हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. बघा पहिलं जे स्टेटमेंट आहे ते पहिलं स्टेटमेंट त्या ठिकाणी लक्षात घ्या की तैनाती फौजेचा तह स्वीकारणाऱ्या भारतीय राजास कंपनी मार्फत परकीय शत्रूंविरुद्ध बर का. शत्रूंविरुद्ध आहे ते. परकीय शत्रूंविरुद्ध त्या ठिकाणी काय केले जाईल? लष्कर पुरविण्याचं आवाहन दिले जात असे. म्हणजे त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार. मी तुम्हाला आधी आपल्या भाषेमध्ये समजून सांगून देतो तैनाती फौज काय. या ठिकाणी ब्रिटिशांचं षडयंत्र असं होतं तैनाती फौजेचा स्वीकार करण्यामागचं किंवा ब्रिटिशांनी तैनाती फौज का आणली? कारण की ब्रिटिश खूप मोठ्या प्रमाणामध्ये या काळात साम्राज्यवादी झाले होते. साम्राज्यवादी म्हणजे काय की ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपली सत्ता असली पाहिजे त्यांनी सत्ता विस्तारावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला होता.
हा तैनाती फौजेचा महत्वाचा अतिशय महत्वाचा पॉइंट जो काही आहे तो मानला जातो. तैनाती फौजे म्हणजे काय की त्या ठिकाणी एखादा राजा असेल, मी तुम्हाला त्या ठिकाणी आधी समजून सांगतो, मग तरतुदी घेऊयात की त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार करणारा कोण किंवा तैनाती फौज म्हणजे काय की एक राजा असेल बरं का, कुठल्याही प्रांताचा राजा असेल आणि कुठल्याही प्रांताच्या राजाला त्या ठिकाणी काय करावं लागत होतं, तैनाती फौजेचा स्वीकार करावा लागत होता. जर एखाद्या राजाने तैनाती फौजेचा स्वीकार करायला नकार दिला बर का, एखाद्या राजाने जर तैनाती फौजेचा स्वीकार करायला जर त्या ठिकाणी नकार दिला तर त्या ठिकाणी त्या राजाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काय तयार केलं जात होतं, युद्धाची तयारी केली जात होती. तू तैनाती फौजेचा स्वीकार कर, नाहीतर मग त्या ठिकाणी युद्धाला तयार राहा. आता भारतीय राजांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणातलं साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. लष्कराची साहित्य संपदा त्यांच्याकडे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध न होती. मग त्यामुळे राजाला असं वाटत होतं की त्या ठिकाणी जर आपण युद्ध त्या ब्रिटिशांशी जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, पराभव पत्करावा लागणार, आपलं साम्राज्य पूर्णपणे त्या ठिकाणी निघून जाणार. मग त्याकरिता त्या प्रांताचा जो संबंधित प्रांताचा राजा असायचा तर तो तैनाती फौज स्वीकार करण्यासाठी त्या ठिकाणी तयार व्हायचा किंवा ब्रिटिश त्याला त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार करण्यासाठी भाग पाडायचे. अशा पद्धतीची ही तैनाती फौज त्या ठिकाणी कुठे अस्तित्वात आलेली होती, भारतामध्ये लॉर्ड वेलस्ली नावाचा महत्वाचा जो गव्हर्नर जनरल होता त्याने ही व्यवस्था अस्तित्वात आणलेली होती. यामध्ये एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की तैनाती फौजेचा स्वीकार एखाद्या राजाने जर केला, आता पुढे त्या ठिकाणी आपण घेणार आहे की तैनाती फौजेचा स्वीकार जर एखाद्या राजाने जर केला बर का, एखाद्या राजाने तैनाती फौजेचा स्वीकार केला, कशाचा, तैनाती फौजेचा स्वीकार जर त्याने त्या ठिकाणी केला तर या तैनाती फौजेवर जे काही नियंत्रण असणार, तैनाती फौजेवर जे काही त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं जाणार, तर तैनाती फौजेवर नियंत्रण ठेवण्याचं काम कुणाचं, तर त्या ठिकाणी जो ब्रिटिशांचा जो त्या तैनाती फौजेचा प्रमुख किंवा जो रेसिडेन्स असेल त्याचं त्या ठिकाणी काम असेल. राजा त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. कोणाशी युद्ध करायचं आहे, कोणाशी त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ब्रिटिशांना होता, राजाला नव्हता. आणि या सर्व या तैनाती फौजेवर खर्च करण्याची जबाबदारी कुणाची, ब्रिटिशांची नाही, तर खर्च करण्याची जबाबदारी कुणाची, त्या राजाची. म्हणजे बघा तुम्ही किती अन्यायकारक धोरण होतं. म्हणजे या सर्व गोष्टी तैनाती फौज त्या ठिकाणी तो राजा स्वीकारेल, राजा त्याचा खर्चही करेल, आपल्या राजदरबारामध्ये ठेवेल आणि त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचं पालन पोषण करणार. आणि त्या ठिकाणी युद्ध करण्याची वेळ जर आली तर निर्णय कोण घेणार, ब्रिटिश. कदाचित एखाद्या राजाला वाटलं, कदाचित एखाद्या राजाला जर त्या ठिकाणी वाटलं, या राजाला जर वाटलं मित्रांनो की मला एखाद्या शेजारच्या राष्ट्राच्या याच्यावरती त्या ठिकाणी राजावर त्या ठिकाणी हल्ला चढवायचा आहे, शेजारच्या राष्ट्रावर हल्ला चढवायचा आहे, पण ते शेजारचं राष्ट्र जर ब्रिटिशांचा मित्र असेल आणि या राजाचा तो काय असेल, शत्रू असेल बर का, लक्षात घ्या. शेजारचं जे राष्ट्र असेल ते या राजाचं काय असेल, शत्रू, आणि ब्रिटिशांचा काय असेल, तो ब्रिटिशांचा असेल मित्र बर का. ब्रिटिशांचा मित्र असेल, राजाचा शत्रू असेल. मग राजाने जर म्हटलं ब्रिटिशांना जे आपल्याला या प्रांतावरती त्या ठिकाणी हल्ला चढवायचा आहे, तर ब्रिटिश त्या ठिकाणी हल्ला अजिबात चढवत नव्हते. का, कारण की तो ब्रिटिशांचा मित्र होता. जरी तो राजाचा शत्रू असला तरी तो ब्रिटिशांचा मित्र होता. ब्रिटिश असं करू शकत नव्हते. ही तैनाती फौज होती मित्रांनो. आता तैनाती फौजेच्या तरतुदी ज्या काही होत्या की जो राजा तैनाती फौजेचा स्वीकार करेल त्याला त्या ठिकाणी काय केलं जाईल नेमकं, तर जो राजा तैनाती फौजेचा स्वीकार करेल तर त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी लष्कर पुरवण्याचं आवाहन या तैनाती फौजेकडून दिलं जात होतं. पुढे भारतीय राजांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवले जात होते. तुम्हाला मी सांगितलं की जो भारतीय राजा त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार करेल त्याच्या राज्यात
त्या ठिकाणी काय ठेवलं जात होतं, तर त्या ठिकाणी ठेवलं जात होतं लष्कर. लष्कर ठेवलं जात होतं. प्रभावी राज्यात बघा, जर त्या ठिकाणी मोठं राज्य असेल, प्रभावी म्हणजे काय की त्या ठिकाणी मोठं राज्य असेल, एखादा कसं राज्य असेल, मोठे राज्य असेल, तर स्वतःचे लष्कर राखण्याचा अधिकार राजाला होता. कुणाला होता? राजाला त्या ठिकाणी स्वतःचं लष्कर राजा त्या ठिकाणी राखू शकत होता. मात्र ते बघा, मात्र त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकतात, पण ब्रिटिश सेनानींच्या नियंत्रणाखाली, म्हणजे ब्रिटिश जे काही होते त्यांच्या नियंत्रणामध्ये तुमचं लष्कर ठेवता येणार. म्हणजे उद्या दिवशी जर राजाला वाटलं की आपल्याला याच्यावरती त्या ठिकाणी हल्ला चढवायचा आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी राजा काहीही करू शकत नव्हता. राजाला ब्रिटिशांचाच विचार घ्यावा लागत होता. एवढे जाचक निर्बंध, एवढी जाचक ही तैनाती फौज भारतामध्ये अस्तित्वात होते. नंबर 4चा पॉइंट त्या ठिकाणी लक्षात घ्या. लष्कराच्या खर्चासाठी लहान राज्याने रोख रक्कम आहे, बरं काय, प्रिंटिंग मिस्टेक आहे, रोख रक्कम कसं, तर त्या ठिकाणी त्या राजाने काय, रोख रक्कम, जर लहान राज्य असेल त्याला तैनाती फौज लागत असेल 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी, तर त्याने त्या ठिकाणी काय करायची, रोख रक्कम देऊन टाकायची आणि विषय त्या ठिकाणी क्लोज करायचा. म्हणजे त्या ठिकाणी विषय संपून घ्यायचा रोख रक्कम देऊन. आणि जर एखादा त्या ठिकाणी काय असेल, मोठा राजा असेल, काय असेल रे, तर मोठा राजा असेल आणि त्या ठिकाणी उत्पन्नाचा प्रदेश, मग आता मोठ्या राजाने काय द्यायची, रोख रक्कम नाही द्यायची, तर या ठिकाणी काय द्यायचं, उत्पन्नाचा प्रदेश त्या ठिकाणी देऊन टाकायचा. म्हणजे ब्रिटिश म्हणतील तो प्रदेश त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागायचा. विचार करा तुम्ही, म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होईल ना, तो प्रदेश त्या ठिकाणी ब्रिटिशांना द्यावा लागत होता. अशा प्रकारे ब्रिटिशांनी हे जे षडयंत्र सुरू केलं होतं, तर त्या ठिकाणी राजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो तैनाती फौजेचा करार होता, तो करार त्या ठिकाणी स्वीकारावा लागतच होता. भारतीय राजाला आपले संपूर्ण परकीय अधिकार, बघा, भारतीय राजाला आपले संपूर्ण परकीय अधिकार, म्हणजे कुणाशीही तो व्यापार करू शकत नाही, कोणाशीही त्या ठिकाणी हात मिळवणी करू शकत नाही. जर व्यापार करायचा असेल, हात मिळवणी करायची असेल, काय काय करायचं असेल, समजा वाटाघाटी करायच्या असतील, तह करायच्या असतील, तर त्या ठिकाणी कुणाच्या, तर कंपनीच्या मध्यस्थीनेच त्यांना करावे लागत होते. लक्षात ठेवा, कुणाच्या मध्यस्थीने, कंपनीच्या मध्यस्थीनेच त्या ठिकाणी करावे लागत होते. म्हणजे स्वतः त्या ठिकाणी राजा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नव्हता. इकडे भारतीय राजाला आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ठेवावा लागत असे. कशाचा? इंग्रजांचा रेसिडेंट त्या ठिकाणी ठेवावा लागत असे. म्हणजे या ठिकाणी जी काही तैनाती फौज असणार, तर या तैनाती फौजेवर नियंत्रण राजाचं नाही, तर या रेसिडेंटचं असेल. राजाला कुठल्या प्रकारचा विचार, कुठल्या प्रकारची जर त्या ठिकाणी माहिती विचारायची असेल, तर ती माहिती त्या ठिकाणी, किंवा कुठल्या प्रकारचं युद्ध करायचं असेल, तह करायचं असेल, तर सर्वात पहिल्यांदा त्याला रेसिडेंटला सांगावं लागेल. त्याच्यानंतर या सर्वच्या सर्व गोष्टी पुढे त्या ठिकाणी घडत होत्या. अशा प्रकारची तैनाती फौज होती. बघा, भारतीय राजाला कंपनीच्या संमतीविना आपल्या सेवेत कोणत्याही युरोपियन व्यक्तींना नेमण्याचा अधिकार काय होता, नव्हता. म्हणजे कोणताही व्यक्ती तो कंपनीच्या किंवा त्या ब्रिटिशांच्या परवानगीनेच नेमू शकत होता, अदरवाईज त्याला त्या ठिकाणी नेमण्याचा अधिकार नव्हता. ही शेवटची अट मला खूप आवडते, ती म्हणजे त्या ठिकाणी बघा, ब्रिटिशांना असं वाटत होतं की आम्हीच हुशार, कंपनी भारतीय राज्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही. एवढा मोठा हस्तक्षेप त्या ठिकाणी कंपनीने करून टाकला, काही त्या ठिकाणी ठेवलं नाही. पण त्या ठिकाणी ती बघा, सर्व बाजू त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपली त्या ठिकाणी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बाजू त्या ठिकाणी मांडायचे. कंपनी भारतीय राजाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी काय होतं, तर यांचं होतं. अशा पद्धतीने ही तैनाती फौज होती. या तैनाती फौजेच्या
तरतुदी होत्या. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा तरतुदी एकदा. तैनाती फौजेचा तह स्वीकारणाऱ्या हो सांगतो बघा. तैनाती फौज बर का 1798 ते 1805 या काळामध्ये ही तैनाती फौज त्या ठिकाणी अस्तित्वात होती. सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा तह जो राजा स्वीकारेल, कोणता राजा? भारतीय राजा. जो भारतीय राजा तैनाती फौजेचा स्वतः स्वीकारेल तर त्या भारतीय राजाला कंपनी मार्फत लष्कर संरक्षण म्हणजे परकीय शत्रूंविरुद्ध आम्ही तुम्हाला लष्कर पुरवू असं आवाहन दिलं जात होतं. पहिली तरतूद समजली सर्वांना. दुसरी तरतूद आहे भारतीय राजांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवले जात असे. जो राजा तैनाती फौजेचा स्वीकार करणार, जो राजा तैनाती फौजेचा स्वीकार करणार तर त्या राजाच्या राजदरबारात इंग्रजांचं लष्कर ठेवलं जात होतं. ही दुसरी तरतूद. तिसरं, एखाद्या राजाचं साम्राज्य मोठं असेल तर त्या राजाला स्वतःचं लष्कर ठेवता येत होतं, पण ते कुणाच्या नियंत्रणामध्ये? ब्रिटिशांच्याच नियंत्रणामध्ये. पुढे लष्कराच्या खर्चासाठी लहान राज्याने रोख रक्कम देणे, मोठ्या राज्याने उत्पन्नाचा प्रदेश. म्हणजे एखादा लहान राजा असेल, छोटस राज्य असेल, त्याला जर तैनाती फौजेचा म्हणजे तैनाती फौज जर त्या ठिकाणी त्याला पाहिजे असेल, त्याने जर तैनाती फौजेचा स्वीकार केला तर लहान राजाकडून त्या ठिकाणी काय केलं जात होतं? रोख रक्कम घेतली जात होती. आणि मोठा जे काही त्या ठिकाणी प्रदेश असेल तर मोठ्या प्रदेशाकडून म्हणजे मोठं राज्य असेल त्या मोठ्या राजाकडून डायरेक्ट एखादा तैनाती फौजेचा खर्च करण्यासाठी उत्पन्नाचा प्रदेश जो काही आहे तो उत्पन्नाचा प्रदेश डायरेक्ट त्या ठिकाणी घेतला जात होता. पुढे भारतीय राजाला आपले संपूर्ण परकीय अधिकार म्हणजे भारतीय राजा काहीच करू शकत नव्हता. कुठल्याही प्रकारचा निर्णय त्याला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याला कुणावरती डिपेंड राहावं लागत होतं? तर इंग्रजांवरतीच डिपेंड राहावं लागत होतं. कंपनीवरतीच त्या ठिकाणी डिपेंड राहावे लागत. म्हणजे एखादं युद्ध असेल, तह असेल, करार असेल तर या सर्व गोष्टी कंपनीच्या मध्यस्थीनेच कराव्या लागत होत्या. भारतीय राजाला आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ठेवावा लागत असे. म्हणजे या ठिकाणी कारभार कशा पद्धतीने चाललेला आहे, काय चाललेला आहे, या सर्व गोष्टी करण्यासाठी रेसिडेंट त्या ठिकाणी कंपनीचा ठेवावा लागत होता, इंग्रजांचा ठेवावा लागत होता. भारतीय राजा कंपनीच्या आपल्या सेवेत, आपल्या राजदरबारात कोणत्याही युरोपियन व्यक्तीची नेमणूक करणार नाही. मग तो डच असेल, फ्रेंच असेल, पोर्तुगीज असेल किंवा इतर इंग्रज असेल, कोणाचीही नेमणूक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी त्याला देण्यात आलेला नव्हता. तर नेमणूक करायची असेल तर त्या इंग्रजांशी जो काही रेसिडेंट असेल त्या रेसिडेंटशी बोलावं लागेल. आणि शेवटची तरतूद होती कंपनी भारतीय राज्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही. आता मला सांगा, जे मी सांगितल्या तैनाती फौजेच्या तरतुदी प्लीज समजल्या का? सर्वांनी कमेंट्स केलं तर बरं होईल. पटापटा कमेंट्स करा. सर्वांनी कमेंट्स करा. ओके, सर्वांनी कमेंट्स करा. पटापट सांगा. 2 जणांचे कमेंट्स आलेत. ओके, बघा आता यानंतर तैनाती फौजेचा स्वीकार कोणी कोणी केला? तैनाती फौजेचा स्वीकार कोणी कोणी केला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जोड्याजोडामध्ये प्रश्न येतो. सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार करणारे कोण होते? सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला होता? निजामाने केला होता. कोणी? निजाम.
निजामांनी सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. निजाम कुठे? तर हैदराबादचे निजाम. हैदराबादच्या निजामांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यानंतर त्या ठिकाणी 1799 ला तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला? तर म्हैसूरचा जो काही राजा होता, म्हैसूरचा राजा म्हणजे हैदर अली. हैदर अली त्या ठिकाणी हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा तिसरं युद्ध त्या ठिकाणी दुसरं युद्ध त्या ठिकाणी चालू होतं, म्हणजे इंग्रज आणि म्हैसूर एकूण किती युद्ध झाली होती? तर इंग्रज आणि म्हैसूर एकूण 4 युद्ध झाली होती. दुसऱ्या युद्धापर्यंत अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा संघर्ष कुणाकडनं चाललेला होता? तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा संघर्ष त्या ठिकाणी जो हैदर अली होता, त्या हैदर अलीकडून उत्कृष्ट पद्धती संघर्ष चालला होता. पण दुसऱ्या युद्धादरम्यान हैदर अलीचा कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर मग तिसरं युद्ध, कितवे युद्ध? तिसरे युद्ध जे काही होते आणि चौथे युद्ध, हे दोन्ही युद्ध जी काही होती, तर ही दोन्ही युद्ध त्या ठिकाणी टिपू सुलतान, तुम्ही ऐकलं असेल, टिपू सुलतान यांनी पुढे कंटिन्यू केली होती. चौथं युद्ध जे काही होतं, तर टिपू सुलतान यांचं जे चौथं युद्ध होतं इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये झालेलं, तर या युद्धामध्ये टिपू सुलतानचा काय झाला होता? टिपू सुलतानचा या चौथ्या युद्धामध्ये काय झाला होता? तर मित्रांनो, चौथ्या युद्धामध्ये मृत्यू झाला होता बर का. टिपू सुलतानचा चौथ्या युद्धामध्ये काय झाला होता? तर चौथ्या युद्धामध्ये त्या ठिकाणी काय झाला होता? तर टिपू सुलतानचा चौथ्या युद्धामध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. म्हणजे या ठिकाणी टिपू सुलतान सुद्धा मरण पावला. आणि टिपू सुलतानचा सुद्धा मृत्यू झाल्यानंतर मग आता पुढे काय? तर त्या ठिकाणी जो तैनाती फौजेचा स्वीकार होता, तर म्हैसूरचा जो काही राजा होता, तर कृष्ण चक्कीराज याने त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार ब्रिटिशांनी करायला लावला होता. अशा प्रकारे 1799 ला सुद्धा तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला? तर त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार म्हैसूर प्रांताच्या राजाने त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. अशा प्रकारे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला समजेल. आणि त्यानंतर पुढे 3 नंबरला कोणी तैनाती फौजेचा स्वीकार केला? तर तैनाती फौजेचा स्वीकार कोणी केला? अवधच्या राजाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. 1802 ला पुन्हा दुसरा बाजीराव, अकार्यक्षम बाजीराव म्हणून ओळखली जाते, यांची ओळख आहे अकार्यक्षम बाजीराव म्हणून, ते पुन्हा त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या काय गेले? नियंत्रणात गेले, ब्रिटिशांच्या संरक्षणात गेले. आणि त्यांच्या सोबत ब्रिटिशांनी वसईचा तह केला आणि तैनाती फौजेचा स्वीकार सुद्धा दुसऱ्या बाजीरावाने केला. म्हणजे या सर्व गोष्टीतून असं जाणवते आहे की आता हिंदुस्थानामध्ये ब्रिटिशांना कोणीही अडवणारं उरलं नाही. ब्रिटिशांचे संपूर्ण मार्ग आता मोकळी झालीत. 1803 मध्ये बघा, पेशवाईच्या नियंत्रणामध्ये असलेलं नागपूर, भोसलेंचं नागपूर, त्यांच्या सोबत देवगावचा तह झाला. 1803 ला तैनाती फौजेचा स्वीकार झाला. पुढे त्या ठिकाणी 30 डिसेंबर 1803 ला शिंदे आणि कंपनी, ग्वाल्हेरचे शिंदे बर का, यांच्यामध्ये सुरजी अंजनगावचा तह झाला. कोणता? सुरजी अंजनगावचा तह. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की जो दुसरा बाजीराव होता, दुसऱ्या बाजीरावासोबत जे दुसरे बाजीराव होते त्यांच्या सोबत जो तह झाला होता तो वसईचा तह. कशासाठी? तैनाती फौजेचा स्वीकार करण्यासाठी. जे त्या ठिकाणी भोसले होते बर का,
जे त्या ठिकाणी नागपूरचे भोसले होते, जे नागपूरचे भोसले होते बर का, नागपूरच्या भोसल्यांसोबत जो तह झाला होता तो देवगावचा तह होता. त्यानंतर ग्वाल्हेरचे जे शिंदे होते त्यांच्या सोबत जो तह झाला होता तर तो तह होता सुरजी अंजनगावचा तह, सुरजी अंजनगावचा तह बर का. त्यानंतर त्या ठिकाणी चौथा जो वर्ग उरला तो म्हणजे होळकरांचा. तर होळकरांनी सुद्धा तैनाती फौजेचा स्वीकार केला होता का, तर खूप नंतर त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार त्या ठिकाणी होळकरांनी केलेला होता. म्हणजे अशा पद्धतीने जी पेशवाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होती, तर काही कालांतराने ती पेशवाई हळूहळू त्या ठिकाणी पेशवाईचा अस्त झाला. पेशवाई कधी संपुष्टात आली हो, तर पेशवाई त्या ठिकाणी 1818 संपुष्टात आली, लक्षात ठेवा. म्हणजे तैनाती फौजेचा स्वीकार कोणी कोणी केला पहिल्यांदा 1798 ला, हे 1798 आहे बरं का, 1898 नाही, तर ते आहे 1798 ला सर्वात पहिल्यांदा निजामांनी तैनाती फौजा स्वीकार केला. 1799 ला म्हैसूरचा राजा त्याने त्या ठिकाणी तैनाती फौजा स्वीकार केला. 1801 ला अवधच्या नवाबाने तैनाती फौजा स्वीकार केला. 1802 ला दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह त्या ठिकाणी करून तैनाती फौजा स्वीकार केला. 1803 ला भोसले आणि कंपनी यांच्यामध्ये देवगावचा तह होऊन तैनाती फौजा स्वीकार झाला. 1803 डिसेंबर 1803 ला सुरजी अंजनगावचा तह होऊन शिंदे आणि कंपनी यांच्यामध्ये त्या ठिकाणी तैनाती फौजा स्वीकार झाला. पुढे त्या ठिकाणी गोवा महत्वाचं जे काही राज्य होतं, गोवा राज्याला सुद्धा संरक्षण दिलं वेलस्लीने. महत्वाचं गुजरात मलबार हा जो भाग होता समुद्र किनाऱ्याचा, तर या प्रांतावर सुद्धा ताबा मिळवला. दिल्ली आग्रा ह्यावर सुद्धा ताबा मिळवला. बाहेरील देशातही तुकड्या त्या ठिकाणी पाठवल्या. सर्व देशांना या सर्व परिस्थितीमध्ये या सर्व देशांना, जसं मॉरिशस असेल, इजिप्त असेल, अशा मोठमोठ्या देशांमध्ये तैनाती फौजेच्या अंतर्गत तुकड्या पाठवून उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी तैनाती फौजेचा जो काही स्वीकार होता प्रत्येकाला स्वीकार करायला या लॉर्ड वेलस्लीने भाग पाडलं. आता मला सांगा, तैनाती फौज, लॉर्ड वेलस्ली या सर्व गोष्टी समजल्या का? यस ऑर नो? पटकन बोला, कमेंट्स करा पटापटा, कमेंट्स करा पटापटा. ओके, सर्वांनी कमेंट्स करा. मग आपण पुढच्या गव्हर्नर कडे जाणार, गव्हर्नर जनरल कडे जाणार. 8 ऑक्टोबर साठी तयारी करायची आहे, उत्कृष्ट पद्धतीने अभ्यास करायचा आहे. नाही समजला मला विचारायचं आहे. मला प्रामाणिकपणे सांगा, समजलं का? येस ऑर नो? पटकन, फास्ट. फक्त एका जणाचं त्या ठिकाणी कमेंट्स आलेली आहे. एक मिनिट. तैनाती फौज, ओके, तैनाती फौजेचा स्वीकार हे सांगतो, हा पाठ सांगतो. आता बघा, तैनाती फौजेचा स्वीकार हा पाठ पुन्हा मी एकदा रिपीट करतो. 1798 ला सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, 1798 ला निजामांनी तैनाती फौजेचा स्वीकार त्या ठिकाणी केला. सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार करणारे कोण? तर लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार करणारे या ठिकाणी कोण होते? तर तैनाती फौजेचा स्वीकार करणारे सर्वात पहिल्यांदा कोण होते? लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा होते निजाम. यस, निजाम होते. त्याच्यानंतर नंबर 1, नंबर 2 होता म्हैसूरचा राजा, बर का. नंबर 3
नंबर 3 मध्ये दुसरा बाजीराव, नंबर 4 मध्ये नागपूरचे भोसले, नंबर 5 ग्वाल्हेरचे शिंदे. म्हणजे या ठिकाणी ज्या काही सांगितले मी तुम्हाला आतापर्यंत, सॉरी 1798 ला निजाम होते, 1799 ला म्हैसूर होते, 1801 ला अवध होते, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजीराव होते, त्याच्यानंतर नागपूरचे भोसले होते 1803 ला. नागपूरच्या भोसल्यांसोबत देवगावचा तह झाला होता. दुसऱ्या बाजीरावासोबत त्या ठिकाणी वसईचा तह झाला होता. त्यानंतर ग्वाल्हेरच्या शिंद्यांसोबत सुरजी अंजनगावचा तह झाला होता. मग तैनाती फौजा स्वीकार केला होता. गोव्याचं संरक्षण त्या ठिकाणी वेलस्लीने त्या ठिकाणी मिळवलं. महत्वाचा गुजरात मलबार कटक सागरी प्रांत जो काही होता त्यावर ताबा त्या ठिकाणी या वेलस्लीने त्या ठिकाणी तैनाती फौजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळवला. बाहेरील देशातही म्हणजे जे काही बाहेरचे देश होते त्या बाहेरच्या देशातही तैनाती फौजेच्या तुकड्या या लॉर्ड वेलस्लीने पाठविल्या. जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे मॉरिशस बर का, इजिप्त या मोठ्या मोठ्या देशातही त्या ठिकाणी काय केल्या होत्या, तुकड्या पाठवल्या होत्या. असा एकही भाग त्या ठिकाणी सोडला नव्हता की ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं अस्तित्व आहे असा एकही भाग सोडला नव्हता. सर्व ठिकाणी आपल्या ज्या काही तुकड्या होत्या त्या तुकड्या या लॉर्ड वेलस्लीने पाठविलेल्या होत्या आणि त्या संपूर्ण प्रांतांवर आपलं जे काही नियंत्रण होतं ते नियंत्रण निर्माण केलेलं होतं. आता समजलं का? यस ऑर नो बोला, आता कमेंट्स करा पटापट. जर त्या ठिकाणी समजलं असेल तर आपण नेक्स्ट जाऊया, नाही समजलं असेल तर आपण त्या ठिकाणी पुन्हा रिव्हिजन घेऊया. जाऊ पुढे, आता पुढच्या गव्हर्नर जनरल कडे बोला. बोला ना, जायचं पुढे. येस ऑर नो? सर्वांनी कमेंट्स करा पटापटा पटापटा. जाऊ का पुढे? बोला ना, वेळ जातो आपला. समजलं सर्वांना? ओके, सर्वांनी बोला. बघा आता पुढचा अतिशय महत्वाचा गव्हर्नर जनरल तो म्हणजे कोण? तो म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक बर का. लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिकचं नाव तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं असेल नसेल मला माहिती नाही, पण लॉर्ड विल्यम बेंटिक हा अतिशय महत्वाचा गव्हर्नर त्या ठिकाणी मानला जातो. कारण की बघा सर्वात पहिल्यांदा त्याने बऱ्याच त्या ठिकाणी गोष्टी घडवून आणल्या. 1796 ला सर्वात पहिल्यांदा तो ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य बनला, म्हणजे इंग्लंडमध्ये तो ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य बनला. तो 1803 मध्ये भारतात आला. कधी आला भारतात? हिंदुस्थानात 1803 मध्ये त्या ठिकाणी तो हिंदुस्थानामध्ये आला. आणि 1803 मध्ये हिंदुस्थानात आल्यानंतर 1803 ते 1807 या काळात तो मद्रासचा गव्हर्नर होता. काय होता तो? मद्रासचा गव्हर्नर होता. मद्रासचा गव्हर्नर म्हणून त्याची नेमणूक जी काही होती ती करण्यात आलेली होती. परत तो त्या ठिकाणी 1807 ला बर का 1807 ला त्या ठिकाणी पुन्हा त्याला इंग्लंडला पाठवलं तर ते 1828 पर्यंत बर का. म्हणजे मध्यंतरी किती वर्षाचा कालखंड गेला मित्रांनो? मध्यंतरी कालखंड जो काही गेला तो 21 वर्षाचा कालखंड त्या ठिकाणी मध्यंतरी गेला.
म्हणजे 1807 ला त्या ठिकाणी 1828 पर्यंत 21 वर्षाचा कालखंड मध्यंतरी गेला. मग हा 21 वर्षाचा कालखंड का गेला होता? कारण की आपला भारतीय सैनिक वर्ग जो काही होता, बर का, लक्षात घ्या, आपला भारतीय सैनिक वर्ग जो काही होता, भारतीय सैनिक वर्गावर या गव्हर्नर जनरलने जाचक निर्बंध लावले होते मद्रास प्रांतात किंवा इतर प्रांतात. तर त्या ठिकाणी जाचक निर्बंध त्या ठिकाणी लावले होते. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं म्हणणं काय होतं, त्याचं सांगणं काय होतं? सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, कपाळावर गंधन लावू नका. म्हणजे जो भारतीय सैनिक वर्ग असेल त्या भारतीय सैनिक वर्गाने कपाळावर गंध लावायचा नाही. पुढे डोक्यावर फेटा घालू नका. ही दुसरी महत्वाची गोष्ट की डोक्यावर फेटा घालण्यासाठी सुद्धा त्यांनी निर्बंध लावले गेले. तिसरं जे काही होतं, दाढी वाढवू नका. भारतीय सैनिकांना या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की दाढी त्या ठिकाणी वाढवू नका. चौथा निर्बंध होता, कानात डोंगल घालू नका. म्हणजे विविध जाती धर्माचे पंथाचे सर्व सैनिक ब्रिटिश त्या ठिकाणी याच्यामध्ये होते, लष्करामध्ये होते. तर कपाळावर गंध लावणे म्हणजे त्या ठिकाणी हिंदू धर्मातले जे काही त्या ठिकाणी सैनिक वर्ग होता त्यांच्या भावना दुखावल्या. डोक्यावर फेटा घालू नका, जे शीख बांधव होते त्यांच्या त्या ठिकाणी भावना दुखावल्या. दाढी वाढवू नका, जो मुस्लिम वर्ग होता त्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या. कानात डोंगर घालू नका हा वर्ग सुद्धा होता. या सर्वांच्या भावना त्या ठिकाणी या विल्यम बेंटिंगने दुखावल्या. मग या सर्व गोष्टीवर निर्बंध लावण्यात आले. म्हणून त्या ठिकाणी सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंड पुकारलं आणि बंड पुकारल्यानंतर त्या ठिकाणी 1807 ते 1828 21 वर्ष त्याला इंग्लंडला पाठवलं. आणि इंग्लंडला पाठवल्यानंतर तो 1828 ला आला. आणि जेव्हा तो 1828 ला आला तेव्हा त्या ठिकाणी त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. काय बनवण्यात आलं? बंगालचा गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी त्याला बनवण्यात आलं. एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की 1833 ला बर का, जो दुसरा चार्टर ऍक्ट पारित करण्यात आला. कोणता? दुसरा चार्टर ऍक्ट ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पारित करण्यात आला होता. तर या दुसऱ्या चार्टर ऍक्ट नुसार एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की हा जो बंगालचा गव्हर्नर, बर का, लक्षात ठेवा, कन्फ्युजन करायची नाही, जो बंगालचा गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल होता बंगालचा, बर का, तो म्हणजे कोण? तर तो म्हणजे विल्यम बेंटिंग. बरोबर. तर या बंगालच्या गव्हर्नर जनरलला या कायद्याने, त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलला या कायद्याने, कोणत्या कायद्याने? 1873 चा दुसरा चार्टर ऍक्ट. या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल बनविला. कन्फ्युजन करायची नाही. कसं की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? बंगालचा पहिला गव्हर्नर कोण सांगितला होता मी? पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. कन्फ्युजन करायची नाही. शेवटचा गव्हर्नर कोण? शेवटचा गव्हर्नर वॉरन हेस्टिंग. काल सांगितलेलं. पहिला गव्हर्नर जनरल कोण बंगालचा?
पहिला गव्हर्नर जनरल कोण बंगालचा? तर तो सुद्धा वॉरन हॅस्टिंग. तो सुद्धा कोण? वॉरन हॅस्टिंग. बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? विल्यम बेंटिंग. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा किंवा लिहून घ्यायचं, अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? त्याचं नाव होतं विल्यम बेंटिंग. समजल्या का या कन्सेप्ट? आता बोला, या कन्सेप्ट समजल्या का? येस ऑर नो? बोला ना मित्रांनो, कमेंट्स करा, सर्वांनी कमेंट्स करा. ओके, कन्फ्युजन करायची नाही. आता विल्यम बेंटिंगने काय काय केलं त्याकडे आपण जाऊया. विल्यम बेंटिंगचा सर्वात पहिला महत्वाचा पार्ट जो काही आहे तो महत्वाचा पार्ट म्हणजे सामाजिक सुधारणा. सामाजिक सुधारणा हा अतिशय महत्वाचा घटक विल्यम बेंटिंगच्या काळातला आहे. त्याने काय केलं की ज्या काही समाजामध्ये अतिशय जाचक प्रथा चाललेल्या होत्या, ज्या अतिशय चुकीच्या प्रथा चाललेल्या होत्या, मग त्यामध्ये बाल हत्या असेल, नरबळी असेल किंवा अर्भक मृत्यू असेल, तर या प्रथा या ठिकाणी विल्यम बेंटिंगने बंद करण्याचा पूर्णपणे निर्णय घेतला. म्हणजे बघा, बाल हत्या किंवा त्या ठिकाणी नरबळी, काही जमातींमध्ये मुलीला जन्मतःच मारून टाकण्याची प्रथा होती. बघा काय होती ही प्रथा, लक्षात घ्या की जन्मतःच त्या ठिकाणी मुलींना मारून टाकण्याची प्रथा होती. मग चालत आलेली ही क्रूर प्रथा, या पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी केला जात असे. कोणत्या पद्धतीचा? मग विष प्रयोग किंवा विष त्या ठिकाणी दिलं जात होतं किंवा नदीत फेकून दिलं जात होतं. तर या पद्धतीने त्या ठिकाणी जन्मतःच मुलींना मारून टाकण्याची प्रथा होती, बरोबर. मग या ठिकाणी निर्दयपणे हा प्रयोग त्या ठिकाणी केला जात होता. गुजरात असेल बर का, त्यानंतर कच्छ गुजरात, बनारस असेल, कच्छ गुजरात असेल, त्यानंतर झारिदा असेल, जोधपूर असेल, बरोबर, जयपूर, जोधपूर. तर या ठिकाणी ज्या राठोड, जाट, मेवाती ह्या ज्या सर्वच्या सर्व जमाती मी सांगतोय, तर या जमातींमध्ये ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होती? अस्तित्वात होती. राठोड असेल, जाट असेल, मेवाती असेल, तर या ठिकाणी ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होती? अस्तित्वात होती. या जमातींमध्ये त्या ठिकाणी जास्त प्रमाणात ह्या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. मग या ठिकाणी याने काय केलं विल्यम बेंटिंगने, की जेव्हा तो त्या ठिकाणी पहिल्यांदा आलेला होता, तर 1795 ला जे नियमन तयार करण्यात आलं होतं त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे न्याय मिळाला नाही. मग त्या ठिकाणी 1804 ला महत्वाचं नियमन याने तयार केलं. कोणी? विल्यम बेंटिंग. मग 1804च्या नियमनामध्ये त्या ठिकाणी कलम 3 टाकली. कलम 3 द्वारे त्या ठिकाणी भ्रूण हत्या किंवा त्या ठिकाणी मुलींना जन्मतः मारून टाकण्याची जी कन्सेप्ट आहे, जी प्रथा आहे, ती त्या ठिकाणी बंद केली जावी किंवा ती प्रथा त्या ठिकाणी कशी आहे? बेकायदेशीर आहे, असं त्या ठिकाणी कुणाचं म्हणणं होतं. तर असं त्या ठिकाणी याचं म्हणणं होतं विल्यम बेंटिंगचं. याने डायरेक्ट नियमावली तयार केली आणि 1804 ला त्याने त्या ठिकाणी ही प्रथा पूर्णपणे बंद करून टाकली. 1795च्या बंगाल अधिनियम 21 द्वारा त्या ठिकाणी प्रथा बंद झालेली नव्हती, तर त्याच्यानंतर 1804चं नियमन याने केलं विल्यम बेंटिंगने आणि कलम 3 द्वारा त्या ठिकाणी प्रथा बंद केली. कोणती? बाल हत्या, नरबळी, मुलींना जन्मतःच मारून टाकण्याची प्रथा होती. बनारस, गुजरात, जयपूर, जोधपूर या ठिकाणी ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होती. मला प्रामाणिकपणे सांगा, समजलं सामाजिक सुधारणा? पहिली सामाजिक सुधारणा समजली का? बोला ना.
पहिली सामाजिक सुधारणा समजली का? येस ऑर नो? ओके, सर्वांनी कमेंट्स करा पटापट पटापट. जोपर्यंत कमेंट्स करणार नाही तोपर्यंत पुढच्या सामाजिक सुधारणेकडे मी जाणार नाही. फक्त एका ताईची कमेंट्स आली आहे. सर्वांनी कमेंट्स करा पटापट पटापट. जाऊ पुढे. जायचं का नेक्स्ट? ओके, सर्वांनी कमेंट्स करा. बघा आता या ठिकाणी दुसरी अतिशय महत्वाची प्रथा होती. जायचं का नेक्स्ट? बाकी जणांनी पण कमेंट्स करा. दुसरी प्रथा होती सती प्रथा. ही अतिशय अतिशय महत्वाची प्रथा मानली जाते बर का. ही अतिशय त्या ठिकाणी महत्वाची प्रथा मानली गेली. ही प्रथा समाजामध्ये खूप विचित्र आणि खूप वाईट प्रवृत्तीनं त्या ठिकाणी होती. आता ही प्रथा, या प्रथेला खूप हजारो वर्षांचा इतिहास होता. खूप हजारो वर्षांपासून जी चालत आलेली ही प्रथा, भारतीयांनी या प्रथेला खूप मोठं महत्व त्या ठिकाणी दिलेलं होतं. म्हणजे या प्रथेमध्ये असं होतं की जेव्हा एखाद्या भगिनीचे मिस्टर त्या ठिकाणी वारले किंवा ते भगिनीच्या मिस्टरांचं जर निधन झालं, पतीचं जर निधन झालं, तर त्या ताईला नववधू सारखी त्या ठिकाणी पूर्णपणे सजवून नटवून त्या ताईला त्या ठिकाणी आपल्या पतींसोबत अग्नीमध्ये जिवंत जाळलं जात होतं. जो समाज होता तो समाज त्या भगिनीकडं त्या ठिकाणी अपशकून तो वाईट त्या ठिकाणी दृष्टीनं, त्या ठिकाणी वाईट प्रवृत्तीनं त्या ठिकाणी बघत होता. म्हणजे त्या भगिनीला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही. ही भगिनी त्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये आली म्हणून त्या पुरुषाचा मृत्यू झाला असं समाजामध्ये मानलं जात होतं. म्हणून त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर सती प्रथा ही भारतीय समाजातली एक जाचक प्रथा, एक वाईट प्रथा, एक क्रूर प्रथा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. मग ही प्रथा बंद झाली पाहिजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणातले प्रयत्न, अगदी म्हणजे अकबरापासून प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. अकबर, त्यानंतर मराठा साम्राज्य यांच्याकडून सुद्धा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले गेले. त्यानंतर ब्रिटिशमध्ये लॉर्ड हेस्टिंगने प्रयत्न त्या ठिकाणी केले होते. पण या सर्वांना काय येत होतं मित्रांनो? या सर्वांना अपयश येत होतं. मध्ये त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी सुद्धा प्रयत्न केले होते, फ्रेंचांनी सुद्धा ही प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले होते, पण सर्वांना त्या ठिकाणी अपयश येत होतं. सर्वांना अपयश येत होतं. मग या ठिकाणी जो विल्यम बेंटिंग होता, विल्यम बेंटिंगने त्या ठिकाणी ही प्रथा पूर्णपणे बंद केली. म्हणजे त्या ठिकाणी अटी टाकल्या की सर्वात पहिल्यांदा लॉर्ड हेस्टिंगने किंवा काही लोकांनी अटी टाकल्या होत्या की कोणत्याही भगिनीला किंवा कोणत्याही महिलेला सतीसाठी बळजबरी, हे ब्रिटिश प्रशासनाने टाकलेल्या अटी आहेत बर का, बळजबरी करू नये. जर त्या भगिनीची इच्छा नसेल तर त्या ठिकाणी तिला बळजबरी करू नका बर का. ही पहिली अट त्या ठिकाणी ब्रिटिश प्रशासनाने टाकली होती. विल्यम बेंटिंगने त्या ठिकाणी हे सांगणं होतं बर का. लॉर्ड हेस्टिंगने या अटी त्या ठिकाणी मान्य केल्या होत्या. नंबर 2, विधवा स्त्रीला सतीला पाठवू नये. विधवा स्त्रीला सतीला पाठवू नये. नंबर 3, एखादी भगिनी जर सतीला जाण्यासाठी नकार देत असेल तर त्या भगिनीला अंमली पदार्थ देऊ नये बर का. त्या भगिनीला अंमली पदार्थ देऊ नये. जी भगिनी स्वे इच्छेने त्या ठिकाणी सती जाण्यासाठी तयार असेल तर ते त्या भगिनीचं जी काही सती जात असेल किंवा तिच्या पतीचा जो काही त्या ठिकाणी म्हणजे अग्निडाग
किंवा जो काही त्या ठिकाणी अंतिम संस्काराचं ते चालू म्हणजे अंतिम संस्कार ज्या वेळेस केला जात असेल तर तो पोलीस नियंत्रणामध्ये केला जावा. कशामध्ये केला जावा तर पोलीस नियंत्रणात केला जावा. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी सती प्रथेसाठी बरेच प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेले होते, पण या ठिकाणी सर्व प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी ठरले होते. मग या विल्यम बेंटिंगने महत्वाचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर 1829चा कायदा किंवा 1829चं नियमन तयार केलं आणि 1829च्या कायद्यामध्ये कलम जी काही त्या ठिकाणी 17 होती, कलम जी काही त्या ठिकाणी 17 होती, तर कलम त्या ठिकाणी 17 त्यामध्ये समाविष्ट केली आणि कलम 17 नुसार त्या ठिकाणी सतीला जाणं, सतीला पाठवणं एखाद्या भगिनीला बेकायदेशीर असेल अशी एक त्या ठिकाणी क्रांतिकारी निर्णय घेऊन आणि एक चांगला निर्णय त्या ठिकाणी याने घेतलेला होता आणि ही प्रथा त्या ठिकाणी काय केली होती, बंद केली होती. समजलं. सती प्रथा सामाजिक सुधारणेतला हा दुसरा पॉइंट होता बर का. सती प्रथा काय होती, सती प्रथा का बंद करण्यात आली, कमेंट्स करा सर्वांनी. पॉइंट समजला. 1829चा पाठ सांगतो. 1829चा कायदा तयार केला ताई. सती प्रथा म्हटल्यानंतर कधी सती प्रथा बंद झाली, सती प्रथा त्या ठिकाणी कधी संपुष्टात आली तर 1829च्या कायद्याने सती प्रथा बंद झाली. आणि या ठिकाणी या कायद्यामध्ये नियमन तयार करण्यात आलं होतं कलम 17 नुसार बर का. कलम 17 नुसार सतीची प्रथा बंद करण्यात यावी असं त्या ठिकाणी डिसाईड झालं, असं त्या ठिकाणी ठरलं आणि ही प्रथा 1829ला त्या ठिकाणी बंद करण्यात आली. सर्वात पहिल्यांदा या प्रथेची अंमलबजावणी 1829 नंतर कुठे झाली तर सर्वात पहिल्यांदा ही बजावणी कुठे झाली होती तर बंगालमध्ये सर्वात पहिल्यांदा ही बजावणी झाली. त्याच्यानंतर मद्रास प्रांतामध्ये झाली आणि त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये त्या ठिकाणी सती प्रथेची अंमलबजावणी, ह्या कायद्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्रामधून सुद्धा बऱ्याच भगिनींना सतीला जावं लागलं होतं, बऱ्याच भगिनींना या प्रथेला बळी पडावं लागलं होतं. म्हणून त्या ठिकाणी सांगतो मित्रांनो, ही प्रथा अतिशय महत्वाची प्रथा मानली जाते. जाचक होती, क्रूर होती, खूप वाईट होती, पण ही प्रथा बंद करणारा कोणता गव्हर्नर जनरल असेल तर तो विल्यम बेंटिंग होता. मला सांगा आता समजलं का? जाऊ का नेक्स्ट? आता सांगा पटकन. ओके, सर्वांनी सांगा. ओके, बघा आता यामध्ये सर्वात महत्वाची पुढची सुधारणा आहे. जी पुढील महत्वाची सुधारणा ती म्हणजे ठगांचा बंदोबस्त. मित्रांनो या ठिकाणी ठग कोण होते, अतिशय महत्वाचा पार्ट आहे. बऱ्याचदा प्रश्न यावरती विचारलेली आहेत. तुम्ही जर त्या ठिकाणी ठग्स ऑफ हिंदुस्तान हा मूवी जर त्या ठिकाणी बघितला असेल बर का, ठग्स ऑफ हिंदुस्तान हा मूवी जर त्या ठिकाणी तुम्ही बघितला असेल तर त्या मूवी मध्ये पूर्ण माहिती, ठगांची संपूर्ण संक्षिप्त माहिती त्या मूवी मध्ये दिलेली आहे. तो आमिर खानचा मूवी आहे बर का. तर ठग म्हणजे कोण होते तर ठग म्हणजे लुटारू. ठग म्हणजे कोण होते तर लुटारू होते. त्यांना म्हटलं जात होतं हत्यारे, त्यांना म्हटलं जात होतं डाकू बर का. अशा नावांनी ठग ओळखले जात होते बरोबर. म्हणजे या ठिकाणी ते काय करायचे ना, हत्यारांचा एक समूह होता. म्हणजे जे निर्दोष व्यक्ती असतील, जे प्रवासी असतील, एकदम निर्दोष प्रवासी, त्यांना लुटण्याचं काम त्या ठिकाणी ठगांकडनं केलं जात होतं. आणि ते ज्या प्रवाशांना लुटत होते त्यांना ते त्या ठिकाणी काय म्हणत होते, शिकार म्हणत होते. काय म्हणत होते,
शिकार, की एक समूह त्या ठिकाणी म्हणजे एका टोळीमध्ये बघा बर का, एक लक्षात घ्या, जो ठग होता का नाही, तर ठगांच्या एका टोळीमध्ये, एका टोळीत लक्षात घ्या, एका टोळीत 300 ते 400 ठग असायचे. 300 ते 400 ठग एका टोळीमध्ये असायचे. एका टोळीत 300 ते 400 ठग असायचे. जो प्रवासी वर्ग असेल, आधी काही त्या ठिकाणी एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. एका गावावरून दुसऱ्या गावाला जर जायचं असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर पायवाट हा अतिशय साधा सोपा सरळ मार्ग होता. एवढ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळं जो प्रवासी वर्ग असायचा, जो पायवाट करणारा वाट सरू असायचा, तर एका वेळेस 10 ते 12 वाट सरूंना, 10 ते 12 प्रवाशांना त्या ठिकाणी हे ठग लुटत असत. नुसते लुटायचेच नाही ते, तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर लक्षात घेतलं तर रुमाल असायचा. त्या रुमालाने त्या ठिकाणी त्या प्रवाशांचा म्हणजे ते त्या रुमालाने त्या ठिकाणी त्या प्रवाशांच्या गळ्यात फास टाकायचे आणि तो फास त्या ठिकाणी त्या रुमालाने आवरायचे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला त्या रुमालाने त्याला फाशी दिली जात होती आणि त्या ठिकाणी त्या प्रवाशांना मारून टाकलं जात होतं. आणि त्या प्रवाशांना मारून टाकल्यानंतर एक मोठा खड्डा त्या ठिकाणी खोदला जात होता. त्या सर्व 10 ते 12 प्रवाशांना त्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी दाबलं जात होतं आणि प्रत्येकाचं त्या ठिकाणी त्याच्या शरीरापासून त्याचं ही मान वेगळी केली जात होती. एवढी वाईट प्रथा. आणि ती मान वेगळी केल्यानंतर दुर्गा भवानीचे ते पूजक होते. त्या दुर्गा भवानीला त्या ठिकाणी ते नैवेद्य चढवायचे. जोपर्यंत असं घडलं नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपली शिकार त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही असा त्यांचा समज होता. म्हणजे इतकी वाईट प्रथा, इतक्या वाईट प्रथा तुम्ही त्या ठिकाणी भारतीय समाजामध्ये अस्तित्वात होत्या. आणि या टोळ्या कुठे अस्तित्वात होत्या बघा, या टोळ्या अस्तित्वात होत्या अवध आणि हैदराबाद बर का, बुंदेलखंड एवढ्या ठिकाणी त्या सक्रिय होत्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे ठग पोहोचले होते. बऱ्याच निर्दोष लोकांना, बऱ्याच निर्दोष प्रवाशांना त्यांनी त्या ठिकाणी मारलेलं. ठगांचा कोणताही धर्म नव्हता, म्हणजे कोणत्याही जाती धर्माचे नव्हते. ज्याला ठग बनायचं तो येऊ शकत होता, तो त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत होता बर का. त्यानंतर हे जे लोक होते का नाही, तर हे ठग लोक त्या ठिकाणी दुर्गा देवीचे पूजक होते. कोणत्या देवीचे पूजक होते? दुर्गा देवीचे पूजक होते. बघा मी तुम्हाला आधी मगाशी स्टेटमेंट केलं की शिकारीचे डोके कापून देवीला बळी चढवत होते. म्हणजे जो शिकारी असायचा त्या शिकारीचं त्या ठिकाणी डोकं कापलं जात होतं, तो वेगळा केला जात होतो भाग, आणि त्या ठिकाणी तो भाग वेगळा केल्यानंतर त्या शिकारीचं डोकं कापून त्या ठिकाणी बळी चढवत होते, नैवेद्य त्या ठिकाणी ठेवत होते. अशा प्रकारच्या ह्या टोळ्या अस्तित्वात होत्या. आणि बघा त्यांना हे जे कार्य ते करत होते त्यांना त्या ठिकाणी असं वाईट वाटत नव्हतं. त्यांचं म्हणणं काय होतं की हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय आमच्यासाठी विधिलिखित आहे. कसा आहे? विधिलिखित आहे हा व्यवसाय आमच्यासाठी, असा त्यांचा समज होता. म्हणजे आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय अजिबात नाही. आम्हाला त्या ठिकाणी हा व्यवसाय परमेश्वराने दिलाय, विधिलिखित आहे. विचार करा किती म्हणजे शिक्षणाचा अभाव होता, किती अडाणी गोष्टी होत्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश मित्रांनो, एवढ्या चाचक प्रथा या आपल्या भारत देशामध्ये होत्या, हिंदुस्थानामध्ये होत्या. म्हणजे या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर यावरून लक्षात येते की किती वाईट प्रथांमधून आपण बाहेर आलेलो आहे. बघा मी मगाशी स्टेटमेंट केलं की एका वेळी ते 10 ते 12 लोकांची काय करायची? हत्या करायची. ठग कोण? किती लोकांची? 10 ते 12 लोकांची त्या ठिकाणी ते काय करायचे? हत्या केली जात होती. या ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी विल्यम बेंटिंकने कर्नल स्लीमन नावाचा जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी काय केली? निवड केली. आणि फिरंगिया हा महत्वाचा ठग होता त्यांच्यात. म्हणजे तो मूवी जर तुम्ही बघितला ठग्स ऑफ हिंदुस्तान, तर त्यामध्ये आमिर खानने ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आहे बर का. तर नावाच्या ठगांकडून ठगांच्या संपूर्ण ठिकाणांची माहिती मिळवली की कुठे कुठे ठग सक्रिय आहे. मग त्या ठिकाणांची माहिती मिळवली आणि त्या ठिकाणी 1829 ते 30 या काळात
1500 ठगांना त्या ठिकाणी पकडलं आणि त्या ठिकाणी काहींना फाशी दिली, काहींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी 1837 आहे, ते 1837 नंतर संघटित स्वरूपात ठगांचे अस्तित्व राहिले नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी ठग हा वर्ग अतिशय अतिशय महत्वाचा होता, खूप वाईट होता, खूप चुकीचा होता, खूप क्रूर होता. मला प्रामाणिकपणे सांगा, ठग समजले का? सती प्रथा, नरबळी, ठग ह्या प्रथा विल्यम बेंटिंगने बंद केल्यात. समजलं का? सर्वांनी बोला, कमेंट्स करा पटापट पटापट. सर्वांनी कमेंट्स करा. ठगांचा बंदोबस्त समजला का? येस ऑर नो? ओके. बघा आता यानंतर पुढे जर आपण लक्षात घेतलं तर त्याने केलेल्या ज्या काही शैक्षणिक सुधारणा होत्या, या शैक्षणिक सुधारणा अतिशय मस्त, अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. असा एकही पेपर झाला नाही किंवा अशी एकही परीक्षा झाली नाही का विल्यम बेंटिंगच्या शैक्षणिक सुधारणेवरती प्रश्न विचारला गेला नाही, बर का. म्हणून त्या ठिकाणी शैक्षणिक सुधारणा म्हटल्यानंतर खूप खूप महत्वाचा हा घटक आहे. कारण की आतापर्यंत ब्रिटिशांचं राजपट निर्माण झालं भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये, पण ब्रिटिशांचं राजपाट हिंदुस्थानामध्ये निर्माण झाल्यानंतर ब्रिटिश आणि कंपनीने कायदा, पहिला जो चार्टर ऍक्ट होता, तो पहिला चार्टर अतिशय महत्वाचा मानला जातो. या पहिल्या चार्टर ऍक्ट नुसार जे भारतीय शिक्षण होतं, बर का, जे भारतीय शिक्षण होतं, त्या भारतीय शिक्षणासाठी या कायद्यानुसार 1 लाख रुपये खर्च करण्याचे बंधन, 1 लाख रुपये खर्च करण्याचं बंधन त्या ठिकाणी टाकण्यात आलं, बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलं की 1 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी केला जावा. कशावर? तर त्या ठिकाणी भारतीय शिक्षण व्यवस्था जी काही होती, तर भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी 1 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी केला जावा. किती? 1 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी केला जावा, अशा प्रकारची अट या शैक्षणिक सुधारणेमध्ये, त्या 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी पारित केली होती. मग आता भारतीय शिक्षणावर खर्च केला जाईल, मग हा खर्च कोणत्या भाषेवर केला जाईल? तर बघा, याने केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या लक्षात घ्या. तर एक म्हणजे संस्कृत भाषा आणि दुसरी म्हणजे पार्शियन भाषा. या दोघं भाषांवरती त्या ठिकाणी किती? 1 लाख रुपये खर्च, वर्षाला 1 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी केला जाईल. मग हा 1 लाख रुपये खर्च कशासाठी असेल? तर त्या भाषेचं शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी विकसित करण्यासाठी, त्या भाषेतली पुस्तकं छापण्यासाठी, ती भाषा जास्तीत जास्त लोकांना समजावी किंवा शैक्षणिक विस्तार त्या ठिकाणी व्हावा, याकरिता हा 1 लाख रुपये खर्च केला जाईल. मग ही रक्कम खर्च करण्यासाठी 1813ला बर का, 1813ला बर का, सार्वजनिक शिक्षणावरील साधारण समितीची स्थापना करण्यात आली की हा खर्च व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने होतो आहे का नाही, बर का. तर त्या ठिकाणी ही रक्कम खर्च करण्यासाठी सार्वजनिक शिक्षणावरील साधारण समितीची स्थापना केली आणि हा खर्च करायला काय केली? सुरुवात केली. पुढे 1829 मध्ये मित्रांनो बर का, कंपनीच्या संचालकाच्या निर्देशांकानुसार बेंटिंगने ही रक्कम इंग्रजी शिक्षणावर केली जावी असा प्रस्ताव मांडला, बर का. ही जी रक्कम आहे, तर ही रक्कम इंग्रजी शिक्षणावरच खर्च केली जावी. तुम्ही पार्शियन आणि संस्कृतवर ही एक रक्कम का खर्च करताय? शासन आपलं आहे, सत्ता आपली आहे, आणि तुम्ही ह्या भाषेवर खर्च का करताय?
इंग्रजी भाषेवर खर्च केला गेला पाहिजे. म्हणजे अजून त्या ठिकाणी आपल्याला आपण जर इंग्रजी भाषा या लोकांमध्ये रुजवली, इंग्रजी भाषा जर या लोकांपर्यंत पोहोचवली, तर निश्चित पद्धतीने पुढे या सर्व गोष्टीचे खूप मोठे फायदे त्या ठिकाणी आपल्याला होणार. मी इथपर्यंत जे काही आहे तर ह्या पॉइंट पर्यंत त्या ठिकाणी मी घेतो, कारण की पुढे अजून बरंच त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे मला, आणि जेवढं झालेलं आहे तेवढं एकदा रिव्हाइज करून घेऊ, चालेल का? म्हणजे अजून 20 मिनिटं या पॉइंटला त्या ठिकाणी कव्हर करायला लागणार बरं का, कारण की बराच मोठा पॉइंट त्या ठिकाणी तो आपला आहे. चालेल ना? रिव्हिजन करून घेऊ का संपूर्ण लेक्चरची? आज जेवढं त्या ठिकाणी आपण घेतलं तेवढं रिव्हिजन करून घेऊ 5 मिनिटात, 5-10 मिनिटात, आणि मग लेक्चर थांबूया. चालेल? ओके ओके ओके. बघा, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण घेतलं आज न्यायालयीन सुधारणा कॉर्नवॉलिसच्या. कॉर्नवॉलिसच्या न्यायालयीन सुधारणा सर्वात शेवटचा त्या ठिकाणी स्तर होता तो म्हणजे मुन्सिफचं न्यायालय. 50 रुपयामध्ये खटला चालवू शकत होते. त्या ठिकाणी अधिकारी कोण असायचा? भारतीय अधिकारी असायचा. दुसरा स्तर होता कोर्ट्स ऑफ रजिस्ट्रार, अध्यक्ष युरोपियन अधिकारी असायचा, 200 रुपयापर्यंतचा खटला. तिसरा जो त्या ठिकाणी स्तर होता तो जिल्हा किंवा शहर न्यायालयाचा होता. अध्यक्ष जो असायचा तर तो युरोपियन अधिकारी असायचा. 500 रुपयापर्यंतचे खटले या ठिकाणी चालवली जात होती. त्यानंतर त्या ठिकाणी प्रांतिक अपीलीय न्यायालय 1000 रुपयापर्यंतचा खटला. 4 ठिकाणी प्रांतिक न्यायालय होते, कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका, पटना. यांना सर्किट न्यायालय सुद्धा म्हटलं गेलं. तर या ठिकाणी सदर दिवाणी न्यायालय जे काही होती, तर सदर दिवाणी न्यायालय त्याच्यानंतरचा स्तर. अध्यक्ष होता गव्हर्नर जनरल, मदतीला त्याच्या कौन्सिल मंडळ त्या ठिकाणी मदतीला होतं. त्यानंतर 1000 रुपयापेक्षा जास्त रुपयांची जी काही खटले होती ती खटले इथे चालवली जात होती. आणि जो कौन्सिल स्थित सम्राट होता, इकडे जर तुम्हाला त्या ठिकाणी समाधानकारक न्याय नाही मिळाला तर तो खटला इकडे त्या ठिकाणी मार्गस्थ होत होता. आणि अशा ठिकाणी 5000 रुपयापर्यंतची खटले त्या ठिकाणी चालवली जात होती. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सर्किट न्यायालय काय होती. सर्किट न्यायालय म्हणजे फिरते न्यायालय, फौजदारी न्यायालय त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. तर त्या ठिकाणी सर्किट न्यायालय 4 ठिकाणी होती. पहिला जो स्तर होता तर तो सर्किट न्यायालयामध्ये 4, मुर्शिदाबाद, ढाका, पटना, त्यानंतर कलकत्ता या ठिकाणी सर्किट न्यायालय अस्तित्वात होती. मग या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर ते फिरते न्यायालय होतं, म्हणजे वर्षभरामध्ये 2दा एका जिल्ह्याला ते व्हिजिट करायचं. त्यानंतर आपण घेतल्या कॉर्नवॉलिसच्या व्यापारी सुधारणा. व्यापारी सुधारणेमध्ये काय केलं त्याने, तर जे काही बोर्ड ऑफ ट्रेड होतं, बोर्ड ऑफ ट्रेडची सदस्य संख्या कितीवर केली? 11वर आणली. सॉरी, 11वरून 5वर आणली बरं का. कॉन्ट्रॅक्टर्स कडून माल घेणं बंद केलं, एजंट कडून माल घ्यायला सुरुवात केली. आणि भारतीय विणकरांना माल कंपन्या विकला पाहिजे हे त्या ठिकाणी अट टाकले. महसूल सुधारणेमध्ये मॅक जफरसनने 36 जिल्ह्यावरून 23 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतरण केलं. आणि बोर्ड ऑफ म्हणजे कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं रूपांतरण या गव्हर्नर जनरलने, कॉर्नवॉलिसने बोर्ड ऑफ रेव्हेन्यू मध्ये केलं बरं का. आणि सुधारणा घडवून आणल्या. त्या बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचा पहिला जो अध्यक्ष होता तो सर जॉन शोर होता. आणि त्यानंतर 1790ला त्या ठिकाणी दशवार्षिक पद्धत व्यवस्था लागू केली. 3 वर्षानंतर या पद्धतीचं रूपांतरण डायरेक्ट कायमधारा किंवा जमीनदारी पद्धतीमध्ये केलं. आपण जमीन महसूल धोरणामध्ये हे डिटेल अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढे पोलीस सुधारणा केल्या कॉर्नवॉलिसने. त्यामध्ये 20 महिलांवर एक पोलीस चौकी असणार अशा पद्धतीने या ठिकाणी त्याने पोलीस चौक्या बसवल्या. 400 जे काही चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ होतं ते त्या ठिकाणी निश्चित केलं. आणि प्रत्येक पोलीस ठाण्याचा किंवा प्रत्येक त्या ठिकाणी याचा म्हणजे पोलीस स्टेशनचा एक भारतीय अधिकारी नेमला, त्याला म्हटलं गेलं दरोगा. आणि त्या ठिकाणी त्याने अजून एक महत्वाचं पद निर्माण केलं, ते म्हणजे कोणतं? पोलीस अधीक्षक, एसपी साहेबांचं पद त्या ठिकाणी निर्माण केलं. मग या दरोग्यावर नियंत्रण ठेवणारे एसपी साहेब असतील. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी आपण तैनाती फौज बघितली. तैनाती फौज जॉर्ज वेलस्ली 1798 ते 1805 त्याचा कालखंड. तर त्या ठिकाणी तैनाती फौजात तह स्वीकारणाऱ्या भारतीय राज्यास कंपनी मार्फत परकीय शत्रूंविरुद्ध काय केलं जाईल? लष्कर पुरवलं जाईल. ही पहिली अट त्या ठिकाणी तैनाती फौजेची होती. भारतीय राज्याच्या राज्यात लष्कर ठेवले जात असे हे तर मी तुम्हाला सांगितलं. प्रभावी राज्य जर असला तर त्याला स्वतःच सैन्य राखण्याची जबाबदारी होती, पण त्या ठिकाणी ते कुणाच्या नेतृत्वात? ब्रिटिशांच्या. लष्कराच्या खर्चासाठी लहान राज्याने रोख रक्कम देणे आणि मोठ्या राज्याने उत्पन्नाचा प्रदेश देणे हे त्या ठिकाणी तैनाती फौजेमध्ये ठरलेलं होतं. भारतीय राज्याला आपले संपूर्ण परकीय अधिकार कंपनीकडे ठेवावे लागत होते. कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा कंपनीला विचारूनच घ्यावा लागत होता. राजदरबार एक रेसिडेंट त्या ठिकाणी ठेवावा लागत असे, किंवा राजदरबार एक ब्रिटिश ठेवावा लागत होता. भारतीय राज्याला कंपनीच्या संमतीविना आपल्या सेवेत कोणत्याही व्यक्तीची तो निवड करू शकत नव्हता, युरोपियन व्यक्तीची.
आणि कंपनी भारतीय राज्याच्या अंतर्गत कारभार हस्तक्षेप करणार नाही, हे शेवटचं स्टेटमेंट. ओके. त्यानंतर पुढे कोणी कोणी तैनाती फौजा स्वीकार केला. 1798 निजाम, 1799 म्हैसूरचा राजा, 1801 अवधचा राजा नवाब, त्याच्यानंतर 1802 ला दुसरा बाजीराव, 1803 ला भोसले नागपूरचे, 1803 ला सुरजी अंजनगाव ग्वाल्हेरचे शिंदे, त्यानंतर गोव्याला संरक्षण दिलं, त्यानंतर गुजरात, मलबार, कटक या सर्व सागरी मार्गावर त्या ठिकाणी यांनी संरक्षण दिलं बरं का. तैनाती फौज त्या ठिकाणी पाठवल्या. बाहेरच्या देशातही तैनाती फौजेच्या तुकड्या लॉर्ड वेलस्लीने पाठवल्या होत्या. त्यानंतर आपण सुरुवात केली होती लॉर्ड विल्यम बेंटिंकला. 1828 ते 1835 चा कालखंड. त्याच्या आधी पण त्या ठिकाणी तो आलेला, 1803 ला त्या ठिकाणी आलेला, 1896 ला तो ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य झालेला. तर या ठिकाणी 1828 ला गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याला पाठवण्यात आलं. त्याने त्या ठिकाणी सर्वात पहिला सामाजिक सुधारणा केल्या. तुम्हाला सांगितलं होतं की तो 1804 ला का गेला होता, कारण की कपाळावर गंध लावणे, डोक्यावर फेटा घालणे, दाढी वाढवणे, कानात डोंगल घालणे हे जाचक निर्बंध भारतीय सैनिकांवर त्याने लादले होते. म्हणून त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं. सामाजिक सुधारणेमध्ये सर्वात पहिली सामाजिक सुधारणा केली ती म्हणजे नरबळी बाल हत्या प्रतिबंधक कायदा त्याने त्या ठिकाणी आणला 1804 चा. त्यानंतर सतीप्रथा जी काही होती ती सतीप्रथा त्याने त्या ठिकाणी बंद केली बरं का. सतीप्रथा जी काही होती ती सतीप्रथा त्याने त्या ठिकाणी बंद केली. तुम्हाला सांगितलं मी सतीप्रथा काय आहे. त्यानंतर ठगांचा बंदोबस्त त्याने केला. ठग मी अतिशय डिटेल घेतले की ते निर्दोष प्रवाशांचा त्या ठिकाणी निर्दोष प्रवाशांना त्या ठिकाणी मारत होते. अवधला, हैदराबादला, बुंदेलखंडला त्या टोळ्या अस्तित्वात होत्या. त्यांना कुठलाही धर्म नव्हता, ते दुर्गा देवीचे पूजक होते आणि हा व्यवसाय दिली की तय असं त्यांना त्या ठिकाणी वाटत होतं. आणि कर्नल स्लीमनची यासाठी निवड केली होती. फिरंगिया नावाच्या ठगाकडून ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळवली आणि 1829 ते 30च्या काळात संपूर्ण ठगांना संपवलं. आणि त्यानंतर आपण सुरू केल्या शैक्षणिक सुधारणा. मला प्रामाणिकपणे सांगा आजचं लेक्चर कसं समजलं. पटकन कमेंट्स करा, पटपट पटपट कमेंट्स करा. कमेंट्स करा सर्वांनी. छान समजलं. ओके, सर्वांनी कमेंट्स करा. ओके, नोट्स सांगतो मी. सॉरी मला लक्षात नाही आलं काल, आज सांगतो मी सरांना पुन्हा. ओके, सर्वांनी कमेंट्स करा, आज सांगतो. आणि तुम्ही जर हे स्क्रीनशॉट जर घेतले ना ताई, हो हो, हे जर स्क्रीनशॉट घेतले ना याच नोट्स असणार आहे, बाकी दुसऱ्या कुठल्या नोट्स नाहीये. ह्या जे लेक्चर मी तुम्हाला सांगतोय जे पीपीटी आहेत आपल्या, त्या पीपीटी मधून जर तुम्ही स्क्रीनशॉट काढले तर ह्याच नोट्स आहे. ओके, तरी मी सरांना सांगतो एकदा. ओके, नक्की. ओके ओके. उद्या महत्वाचे टॉपिक आहे. उद्या राहिलेला विल्यम बेंटिंक, डलहौसी आणि 1857 उद्या महत्वाचे टॉपिक आहे. ओके, आता लेक्चर संपलेलं आहे.